पुढचं सत्र आपण लगेचच सुरू करतो आहोत. पुढची मान्यवर मंडळी आलेली आहे तिथे. ट्रम्प ते पुतीन, जागतिक अर्थव्यवस्था आणि भारत. मी व्यासपीठावर निमंत्रित करते श्री महेश म्हात्रे आणि डॉक्टर विनय बापट यांच्यासह सर्व मान्यवरांना, सहभागी मान्यवरांना, माननीय श्री गिरीश ठकार, माननीय श्री अनिल आंबेस्कर, माननीय श्री सुरेश प्रभू आणि माननीय वैशाली पतंगे मॅडम. नमस्कार. जागतिक राजकारण पटलावर दोन महत्वाची नावं सतत झळकत असतात. त्या दोन नावांच्या भोवती जागतिक राजकारण आता फिरताना आपल्याला दिसतंय. ट्रम्प ते पुतीन, याच्यात शी जिनपिंग पण टाकायला पाहिजे होते, ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये ऍड करू. रशिया, अमेरिका आणि चीन या सत्तेच्या त्रिकोणाभोवती सध्या संपूर्ण राजकारण आणि पर्यायाने अर्थकारण फिरताना आपल्याला पाहायला मिळतं. त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्याकडे थेट अमेरिकेतून गिरीश ठकार सर आलेले आहेत. ज्यांचा स्वतःचा वेल्थ मॅनेजमेंट मधला व्यक्तिगत अनुभव आहे. अमेरिकेतल्या अर्थनियोजनासंदर्भात त्यांचं प्रचंड काम आहे. त्यामुळे आपल्याला सँक्शन्स आणि सगळे रिस्ट्रिक्शन्स आणि या इतर सगळ्या गोष्टींबद्दल सतत चर्चा ऐकायला मिळते, परंतु नेमके त्याचे परिणाम काय, भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम काय, या जागतिक महासत्तांच्या काय म्हणू साठमारीमध्ये अन्य जगाचं काय होणार आहे, या सगळ्याचा आपण इथे विचार करणार आहोत. या अनिल आंबेस्कर सर आहेत, जे सारस्वत बँकेचे संचालक म्हणून त्यांचा बँकिंग मधला अनुभव आहे. त्यामुळे ते सुद्धा आपल्याशी संवाद साधतील आणि ते सर्व सध्याच्या भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भातच्या बदलांचा वेध घेतील. आणि वैशाली पतंगेंना आपण काल कविता सादर करताना ऐकलं, परंतु त्यांची खूप मोठी ओळख आहे. त्या डेप्युटी कमिशनर आहेत जीएसटीच्या पुण्यामध्ये आणि त्या 2009 साली इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस मधून IRS झालेल्या आहेत आणि अत्यंत महत्वाच्या सनदी अधिकारी. त्या जोडीला आंतरराष्ट्रीय हे सगळे सत्ताकारण आहे, आंतरराष्ट्रीय बदलांचा जो इतिहास आहे त्याचा मागोवा घेणाऱ्या एक साक्षी अभ्यासक म्हणून सुद्धा त्या या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. आणि माझ्या समवेत डॉक्टर विनय बापट सर आहेत आणि विद्यापीठामध्ये आपण सगळ्यांनी गोयंकरांनी त्यांना बघितलेलं आहे. त्यांचं योगदान जे आहे त्याबद्दल मी वेगळं सांगायला नको. तर या कार्यक्रमामध्ये आपण अमेरिकेतील पहिले मराठी खासदार श्री ठाणेदार हे AI म्हणजे एकूणच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समाजावर होणारा परिणाम काय आणि तिथलं AI काय आहे हा जरा उहापोह आपल्या समोर करतायत. आपण बघूया श्री ठाणेदार यांना. मंडळी नमस्कार. मी जरी इथं वॉशिंग्टन DC मध्ये असलो तरी माझं मन आहे ते गोव्यामध्ये आहे. मला माहिती आहे शोध मराठी मनाचा हा एक भव्य दिव्य कार्यक्रम गोव्यामध्ये चालू आहे आणि तिथे यायची माझी खूप इच्छा होती, पण मी येऊ शकलो नाही. पण नानांनी आपल्या रामदास फुटाणेंनी जो चांगला विषय निवडला आहे, ते नेहमीच एक सुंदर विषय निवडतात. ट्रम्प ते पुतीन याच्यावरती विषय आहे, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करण्याचं मोह मी टाळू शकत नाही. एक अमेरिकेचा खासदार म्हणून पहिला मराठी खासदार अमेरिकेतला. हे बघा, पूर्वी कसं दोन सुपर पॉवर होत्या, रशिया आणि अमेरिका. त्यामुळं भारताचं नॉन अलाइनमेंट धोरण असायचं. आणि जेव्हा मी मोदींना अमेरिकेत भेटलो तेव्हाही मी त्यांना सांगितलं की त्यांनी आता भारत आणि अमेरिका यांचे संबंध आणखीन दृढ करण्याचा वरती भर द्यावा, कारण अमेरिका ही फक्त आता एकच महासत्ता उरली आहे आणि त्या महासत्तेबरोबर जी थर्ड म्हणजे तिसरी महासत्ता होऊ बघती आहे भारत हा, या दोघांच्या मध्ये चांगले मैत्रीचे संबंध असावेत. आता पुतीन आणि ट्रम्प यांच्यामध्ये साम्य खूप आहे. त्या दोघंही, पुतीन तर हुकुमशहाच आहेत, ट्रम्प यांची प्रवृत्ती हुकुमशहा होण्याची आहे. सर्व जगामध्ये त्यांचा दबदबा ते तयार करायचा प्रयत्न करतायत आणि अमेरिकेची जी घटना आहे ती धाब्यावर बसवली आहे त्यांनी आणि वाटेल ते निर्णय घटनेबाह्य नियमाबाहेर
जाऊन ते काही निर्णय घेत आहेत आणि हे चुकीचे आहेत. आणि एक विरोधी पक्षातला खासदार म्हणून माझ्या मराठी बाण्यानं मी त्यांना प्रतिकार करतोय. त्यांच्या विरुद्ध महाअभियोग चालवला, त्यांना टक्कर देतोय. कारण अमेरिकेची जी लोकशाही आहे त्याचं प्रोटेक्ट करणं त्याला हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मानवी हक्क म्हणा यासाठी आपण प्रयत्न करत राहिलंच पाहिजे. आणि अमेरिकेची काही धोरणं अशी आहेत ज्याच्यामुळे जगातल्या मानवी हक्कावरती परिणाम होतोय, जगातल्या इकॉनॉमीवर परिणाम होतोय. आता टॅरिफसारखी गोष्ट आहे. टॅरिफमुळे महागाई इतकी प्रचंड वाढली आहे. भारतात इतर देशातही आहेच, पण अमेरिकेत सुद्धा महागाई प्रचंड वाढली आहे आणि लोकांचं जगणं कठीण होऊन बसलंय अमेरिकेत सुद्धा. आणि त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करतोय. तेव्हा ट्रम्प आणि पुतिन हे असा काही चॉईस नाही आहे. मला वाटतं हे दोन्ही चॉईस चुकीचे आहेत. दोन्ही हुकुमशहा आहेत आणि त्या दोघंही स्वतःची मनमानीनं, स्वतःचा इगो, स्वतःच्या इब्रत मोठेपणा यासाठी ते काही गोष्टी करतायत. पण खरं त्यांचं काम आहे ते लोकांचं आयुष्य चांगलं करायचं आणि त्याच्याकडे दोघांचाही फारसा भरवसा दिसत नाही आहे. त्यासाठी मी एक अमेरिकेतला खासदार म्हणून याच्यावरती काम करतोय. गोव्यातल्या या शोध मराठी मनाचा अधिवेशनाला येऊ शकत नाही आहे, पण तुमची सर्व कार्यकारिणी, गौरव फुटाणे, सगळ्यांचं जे काम चालू आहे आपल्या भाषेसाठी, आपल्या संस्कृतीसाठी, मराठी कलेसाठी, त्या सर्वाचंच मी तुमचा अभिनंदन करतो, तुमचे आभार मानतो. आणि असाच हा मराठी भाषेचा उदो होत राहू, गौरव होत राहू अशी इच्छा करून माझं एक छोटंसंच भाषण संपवतो. धन्यवाद श्री ठाणेदार. तुम्ही ज्या पद्धतीने अमेरिकेतील विरोधी पक्षाचे खासदार म्हणून तुम्ही जी भूमिका तुमची मांडली ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण आता जगामध्ये जो राजकीय बदल झालेला आहे जगाच्या पटलावर, त्यातला त्यांनी जो मुद्दा मांडला की जेव्हा शीतयुद्ध काळ होता त्या काळामध्ये अमेरिका आणि रशिया याच्यामध्ये नॉन अलाइन्ड देशाचं नेतृत्व भारताकडे होतं आणि आता आपण मल्टी अलाइन होतोय की काय. एकीकडे आपला रशिया बरोबर व्यापार सुरू आहे, दुसरं आपला अमेरिकेबरोबर चांगले संबंध असावेत असं श्री ठाणेदार सुद्धा बोलतायत. आणि चीन बरोबर सुद्धा आपले व्यावसायिक संबंध, व्यापारी संबंध चांगले आहेत. गिरीश टकर सर, मी तुमच्याकडे येतो. मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की आता अमेरिकेचं हे जे बदलतं धोरण आहे सगळं, या धोरणाकडे तिथे वेल्थ मॅनेजमेंट मध्ये काम करणारे तुमच्यासारखे अर्थकारणाला गती देणारे जे व्यावसायिक आहेत ते या धोरणाकडे कसे पाहतात? नमस्कार. सर्वप्रथम आयोजकांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांचे आभार मानतो. याच व्यासपीठावरती जवळजवळ 17 वर्षापूर्वी 2008 मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, R.R. पाटील आले होते. त्यावेळेस मी बृहन महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष म्हणून आलो होतो इथे. आणि खूपच चांगलं आयोजन या मराठी अकादमीने केलं आहे. रामदास फुटाणे, त्यांचे सुपुत्र गौरव, हे सगळे आता चांगलंच हे कार्य पुढे नेत आहेत आणि 21वं अधिवेशन खूप चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज केल्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद देतो. आता प्रश्न असा आहे की अमेरिकेचं धोरण आणि याच्याकडे जर आपण बघायला गेलो, मी 1984 पासून अमेरिकेमध्ये आहे. याचा अर्थ जवळजवळ आता 42 वर्ष मला तिथे झाली आहेत. आणि ओव्हरऑल जेव्हा मी बघतो, साधारणतः रेगन त्यावेळेस अध्यक्ष होते, त्यानंतर जॉर्ज बुश सिनियर झाले, त्यानंतर मध्ये क्लिंटन आले, मग जॉर्ज बुश ज्युनियर, सो अँड सो फोर्थ. या सगळ्यांमध्ये प्रत्येक अध्यक्षांचे थोडेसे वेगळे धोरण किंवा वेगळे विचार हे असू शकतात आपल्याला. ओव्हरऑल आत्ता गेल्या 8 वर्षामध्ये, आणि मी थोडंसं श्री ठाणेदारांच्या मताशी मी सहमत नाहीये याच्यासाठी, आणि म्हणूनच मी हे एक्सप्लेन करतोय की तुम्हाला प्रश्न त्यासाठीच विचारला. एक्झॅक्टली
कारण जेव्हा आपण अमेरिकेचं आर्थिक धोरण बघतो किंवा इकॉनॉमिक प्रगती बघतो किंवा त्यांचा ग्रोथ रेट बघतो, तर याच्यामध्ये आतापर्यंत गेल्या 8 वर्षामध्ये थोडीशी जरा अधोगती झालेली दिसली. जेव्हा स्वतः बायडन प्रेसिडेंट झाले आणि त्याच्यानंतर जी धोरणं आखली गेली तर त्याच्यामध्ये अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम व्हायला सुरुवात झाली होती. आणि यासाठी म्हणून जेव्हा आपण इलेक्शन्स बघतो, त्या इलेक्शन्समध्ये इवन सगळ्या डेमोक्रॅटिक स्टेट्स म्हणतात, जिथे श्री ठाणेदार फॉर एक्झाम्पल मिशिगनचे आहेत आणि दॅट वॉज कन्सिडर्ड की कम्प्लिटली रस्ट बेल्ट म्हणतात त्याला, आणि तिथे डेमोक्रॅटिक कॅन्डिडेट्स येणार असंच होतं. इंटरेस्टिंगली ट्रम्पनी, आणि हे मॅन्डेट त्यांना लोकांनी दिलेलं आहे, म्हणजे त्यांनी स्वतः घेतलेलं नाहीये, पण सगळ्याच्या सगळ्या स्टेट्समध्ये त्यांनी कम्प्लिटली स्वीपिंग इलेक्शन्स जिंकले. आता याचा अर्थ कम्प्लिटली क्लिअर आहे की लोकांनी त्यांना लोकमत दिलं की अर्थव्यवस्था आणि धोरणं ही बदलणं आवश्यक आहे. आणि त्यानुसार ट्रम्पने जी धोरणं आखायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये आपण जर पूर्वी बघितलं आणि आतापर्यंत हे प्रत्येक देशाचं हे धोरण आलेलं आहे की थोडंसं जरा प्रोटेक्शनिझम म्हणतो आपण, तर तसा त्यांनी एक धोरण आखलं की आतापर्यंत सगळ्याच देश अमेरिकेचा फायदा उचलत आहेत. आपण दरवेळेस त्यांना सगळ्यांना उचलून पैसे देतोय किंवा मदत करतोय वगैरे, तर त्या दृष्टीने काही धोरणं त्यांनी बदलली आणि त्याच्यामुळेच हा ट्रम्प टॅरिफ हा जो प्रकार आला आणि काही लोकांना तो आवडला नाही. तर त्याच्यावरती मी सविस्तरपणे बोलेनच. आपल्याला जर पुढे दुसऱ्यांनाही प्रश्न विचारायचे असेल, कारण आय विल कम बॅक टू पूर्ण अमेरिकेचं धोरण आणि रशियाचं आणि त्यांची अर्थव्यवस्था कशी आहे आणि त्याच्यामध्ये भारताचं कुठे हे येतं स्थान. नक्की सर, कारण आम्हाला अर्थकारण जास्त समजून घ्यायचंय. अर्थकारण कळलं तर राजकारण समजणार. एक्झॅक्टली करेक्ट. मला वाटतं अतिशय सुंदर अशी सुरुवात झालेली आहे या ठिकाणी. कारण मुळात ठाणेदारांनी जे सांगितलं आणि त्याचा प्रतिवाद काही प्रमाणात सरांनी या ठिकाणी केलेला, आणि एक अतिशय मला वाटतं तुम्हाला पण सगळ्यांना एक ऐकण्याची जी उत्सुकता आहे ती सुरू झालेली आहे. त्याच्या अगोदर या 3 दिग्गज जे अर्थकारणातले 3 दिग्गज आहेत, अर्थ क्षेत्रातले 3 दिग्गज आहेत, त्यांचा परिचय सरांनी तुम्हाला सगळ्यांना करून दिलेला आहे. पण सरांचा जो एक परिचय आहे मला वाटतं तोही खूप महत्त्वाचा आहे, कारण एकूण माध्यम क्षेत्रातला बाप माणूस अशी त्यांची ओळख करून आपल्याला देता येईल. आणि त्यांचं जो अगदी सुरुवात झाल्यापासून आपण विविध जी सत्र झाली त्याच्यामध्ये जी त्यांची भूमिका आहे ते आपण बघतोय. खरं तर ही जी मुलाखत घ्यायची होती मला भरपूर टेन्शन होतं, पण त्यांना काहीच टेन्शन नव्हतं, कारण त्यांनी अनेक अशा प्रकारचे केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांचं जे एकूण आणि सध्या सुद्धा जे महाराष्ट्र रिसर्च सेंटर याच्यामध्ये ते काम करतायत आणि खूप मोठ्या प्रमाणात सखोलपणानं संशोधनाच्या क्षेत्रामध्येही अशा प्रकारचं हे जे काम त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. तर त्याच्यामुळे माझी थोडीशी गोची अशी आहे, एका बाजूला 3 अर्थतज्ञ आहेत आणि एका बाजूला माध्यम क्षेत्रातला बाप माणूस आहे आणि मध्ये बापट आहे. तर त्याच्यामुळे बोलायचं काय, म्हणजे मी काय करायचं असं माझ्याकडे थोडं प्रश्न होतं. पण मला वाटतं अर्थनीती, अर्थतज्ञ, जागतिक अर्थव्यवस्था वगैरे आपल्यासारखे जे सामान्य माणसं आहेत त्यांचं एवढंच असतं, किती महागाई वाढली आहे बाबा, हा जो आमचा बेसिक प्रश्न असतो. आणि त्याचप्रमाणे थोडीशी माझी ठेव आहे ती कुठे ठेवू, बँकेत ठेवू की पोस्टात ठेवू, हा यक्ष प्रश्न ज्याच्या समोर असतो त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आहे. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या संदर्भामध्ये आता परत काही फक्त त्यांनी अतिशय सुंदर सुरुवात केलेली आहे आणि ह्याचा काय परिणाम होणार ते तुम्ही सांगितलं. मला वाटतं तीच पुढे नेताना आपण जागतिक अर्थव्यवस्था म्हणतोय आणि अमेरिका आणि पुतीन, म्हणजे ट्रम्प आणि पुतीन याच्या संदर्भात तुम्ही खूप सुंदर सांगितलं की धोरणं बदलतायत किंवा धोरणं बदलण्यासाठी मॅन्डेट दिलेलं आहे. पण त्याच्या अगोदर जागतिक अर्थव्यवस्था म्हणजे काय याच्याबद्दल थोडासा आपण प्रकाश टाकू शकाल का साहेब? जरूर. जागतिक अर्थव्यवस्था आपण जर बघायला गेलो, प्रत्येक देशाची जी इकॉनॉमी असते तर त्याचं साधारणतः GDP म्हणजे ग्रोस डोमेस्टिक प्रॉडक्ट याच्या निकषानुसार त्याचं रँकिंग केलं जातं. तर या रँकिंगमध्ये आतापर्यंत जसं ठाणेदारांनी म्हणाले की पूर्वी रशिया आणि अमेरिका असे 2 सुपर पॉवर्स होते
पण दोन्ही सुपर पॉवर्समध्ये तुमची केवळ मिलिटरी पॉवरफुल असेल तर तुम्ही खूप टॉप लेवलला राहू शकत नाही. त्याच्याबरोबर ती आर्थिक पॉवर पण असणं अतिशय आवश्यक आहे, जे रशिया आणि अमेरिकेच्या बाबतीत झालं. आणि त्याच्यामध्ये जी गॅप वाढली आणि मग 1989मध्ये रशियाचं विभाजन झालं, कम्युनिस्ट पार्टीज गेल्या वगैरे वगैरे. तर तो बराच मोठा इतिहास आहे. तर आता जर आपण बघायला गेलो की जागतिक अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर USA ची जी GDPचा नंबर आहे तो जवळजवळ $30 ट्रिलियन हा नंबर आहे. त्याच्यानंतर चायनाचा नंबर येतो. चायनाने खूप मोठा पल्ला गाठला. आणि खरं सांगायचं तर मी त्याच्यावरती पण थोडंसं भाष्य करू शकेन की चायना जे कुठेच काहीच नव्हतं काही वर्षांपूर्वी, 20 वर्षांपूर्वी, तर ते कसे आता 2 नंबरच्या लेवलला पोहोचलेत आणि दे आर नाव द नंबर 2 सुपर पॉवर इन द वर्ल्ड लिटरली. तर चायनाची जी GDP ग्रोथ आहे आता, म्हणजे GDP ॲक्च्युली ग्रोथ वेगळा आहे, हा जवळजवळ $20 ट्रिलियन पोहोचलेला आहे. म्हणजे गॅप किती आहे ती बघा, 30 ट्रिलियन नंतर 20 ट्रिलियन. त्याच्यानंतर येतो रँक हा जर्मनीचा. जर्मनीची GDP आता 5 ट्रिलियन आहे. आणि त्याच्यानंतर आत्ताच न्यूजमध्ये तुम्ही ऐकलं असेल की भारताची अर्थव्यवस्था ही जपानच्या वरती गेली आणि आपली आता भारताची अर्थव्यवस्था साधारणतः 4.2 ट्रिलियनला पोहोचलेली आहे. आणि नंबर 5ला आता जपान आहे की तो 4.1 ट्रिलियनला आहे. अर्थात जेव्हा तुम्ही ही सगळी जागतिक अर्थव्यवस्था बघता तर त्या GDPचा अर्थ काय हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर त्याच्यामध्ये आपण थोडा असा विचार करायला पाहिजे की आपण 4थ्या नंबरवरती जरी पोहोचलोय तरी पर कॅपिटा GDP, कारण तुम्ही जर भारताची लोकसंख्या बघितली तर ती 1.4 बिलियन आहे, 1.5 ऑलमोस्ट नाव, आणि जपानची खूपच कमी आहे. तर पर कॅपिटा जपानची जी इकॉनॉमी आहे ती खूप जास्ती आहे. तर आता वर्ल्ड इकॉनॉमी किंवा जागतिक अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर GDPचा अर्थ आपण समजून घेऊया. GDPचं साधं इक्वेशन आहे आणि ते आपण नॉर्मली कन्झम्पशन बेस्ड इकॉनॉमीज आपण म्हणतो. जर कन्झम्पशन होत असेल तर आपल्याला ग्रोथ दिसते, म्हणजे मग सगळ्या इंडस्ट्रीज पण वाढू शकतात, त्याने त्यांची उत्पादनं पण वाढतात. तर त्यामुळे कन्झम्पशन बेस्ड इकॉनॉमी असणं हे फार महत्त्वाचं आहे. तर GDPची जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये GDP इक्वल्स कन्झ्युमर म्हणजे आपण आपल्यासारखे लोक जे आपण कन्झ्युम करतो, प्लस डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट बाय कंपनीज, म्हणजे वॉरेन बफे करेल किंवा अंबानीज करतील, जे काय असेल ते, प्लस गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. आणि तो गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर हा भाग बऱ्यापैकी मोठा आहे जो कोविडमध्ये झाला. की कोविडमध्ये सगळीच कन्झ्युमर कम्प्लिटली डाऊन गेले, तेव्हा गव्हर्नमेंटने उचलून ते धरलं आणि GDP ग्रोथ रेट मेंटेन करायचा प्रयत्न केला. सो कन्झ्युमर अधिक डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अधिक गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर जो मेजर पार्ट असतो, प्लस एक्सपोर्ट्स मायनस इम्पोर्ट्स, म्हणजे आपण किती बाहेर हे करतो, पाठवतो आणि किती आपण इम्पोर्ट करतो. तर आता भारताच्या बाबतीत जो GDPचा हे जे गणित आहे आणि मग अमेरिकेचं गणित आपण बघूया. अमेरिकेमध्ये कन्झ्युमर्स आर कॅरिंग ओव्हर 70% ऑफ द GDP, 70%. भारतामध्ये तोच रेशो आता केवळ 55%. आणि भारतामध्ये गव्हर्नमेंटचं एक्सपेंडिचर जे आहे ते जवळजवळ 35%च्या वरती आहे. आता करंट मी GDPचे नंबर्स तुम्हाला सांगतोय 2026च्या 2025च्या एंडचे बेसिकली. तर आणि भारतामध्ये कन्झ्युमर हा फक्त 55% आहे. सो 55 प्लस 35 म्हणजे कन्झ्युमर जो आहे तो तसा बऱ्यापैकी वीक आहे कम्पेअर टू इतर इकॉनॉमीज. तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण विचार करतो, आता इंडियन गव्हर्नमेंटने आपल्याला धरून ठेवलंय किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर वाढलाय बऱ्यापैकी, तर त्याच्यानुसार आपला GDPचा ग्रोथ रेट चांगला दिसतोय. आता याच्यामध्ये एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट, तर तो भाग अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामध्येच आपण थोडेसे मार खातोय. कारण ऑइल इम्पोर्ट्स
हा जो आपला भाग आहे तो जवळजवळ 20 ते 22% ऑफ आवर टोटल एक्सपेंडिचर इज स्पेंट ऑन ऑइल इम्पोर्ट्स. आणि जेव्हा तुम्ही इम्पोर्ट्स तुमचे ऑइलमध्ये तुम्हाला डॉलर्समध्ये द्यायला लागतायत, तेव्हा नॅचरली तुम्हाला इफेक्ट होतोय, कारण एक्सपोर्ट्स वाढत नाहीयेत. आणि म्हणूनच डिव्हॅल्युएशन रुपीचं थोडंसं केलं जात आहे. या सगळ्या इक्वेशनला जागतिक अर्थव्यवस्था जी बोलतो त्याच्यामध्ये इंडियाची इकॉनॉमी कुठे आहे, USA ची इकॉनॉमी कुठे आहे आणि रशियाची इकॉनॉमी कुठे आहे. तर रशियाचा GDP हा साधारणतः आता 11व्या लेवलला आहे, ॲट अराउंड 2.5 ट्रिलियन. सो हा साधारणतः जर आपण ढवलपट बघितला, आणि आता रशियाचं काय झालंय की जवळजवळ 50% त्यांचा रेव्हेन्यू हा केवळ मिलिटरी एक्सपेंडिचर म्हणून येतोय. युक्रेनचं वॉर जे चालू आहे ते त्यांनी फंडिंग करतायत त्याचं, आणि ते फंडिंग केल्यामुळे आणि मिलिटरीवरती जास्ती स्पेंडिंग आहे. तर हा जो परिणाम त्यांचा होतोय, म्हणूनच ते आता सगळीकडे जेव्हा त्यांचे सँक्शन झाले तेव्हा ते सगळ्या ईस्टर्न कंट्रीजकडे जायला लागले. चायना, इंडिया आणि टर्की या 3 देशांमध्ये आता त्यांचा मेजर ऑइलचं एक्सपोर्ट ते करतायत. पण आता सँक्शन्समुळे थोडासा या गेल्या क्वार्टरमध्ये बदल झाला आहे की रशियाचं जे इम्पोर्ट इंडिया करत होतं ते 40%च्या आसपास होतं, ते आता 35%ला आलंय. बिकॉज ऑफ द चॅलेंजेस दॅट द रशियन कंपनीज आर फेसिंग, आणि रिलायन्स सारख्या लोकांनी त्याच्यावरती ताबडतोब प्रबंध घातलेत. सो निश्चितच सर, तुम्ही खूप विस्तारपूर्वक या अर्थकारणाचे अर्थ खऱ्या अर्थाने आम्हाला सगळे समजावून सांगितले. मी आता वैशाली पतंगे मॅडम यांच्याकडे जातो. आम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की इसवी सन 1 ते 16व्या शतकापर्यंत भारतीय अर्थकारण इतकं प्रभावी होतं की आम्ही चीनच्या बरोबरीने जागतिक व्यापारामध्ये स्पर्धा करत होतो. आणि त्यानंतरच्या काळात आपण पारतंत्र्यात गेलो आणि सगळा तो इतिहास आपण सर्वजण जाणतो. आता नजीकच्या काळात म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची जी आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी भूमिका होती, नॉन अलाइनमेंट, एक तटस्थ राष्ट्र म्हणून, आणि त्याचे परिणाम किंवा दुष्परिणाम आमच्या अर्थकारणावर होत होते. आता तुम्ही या विषयाचे अभ्यासक म्हणून हा सगळा जो परीघ आहे त्याचा सध्याच्या आंतरराष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होतो ते जरा समजावून सांगितलं. नमस्कार. राष्ट्र राज्य ही संकल्पना मानवी इतिहासाच्या, उत्क्रांतीच्या इतिहासामध्ये खूप अलीकडची आहे. तितक्या मागेपर्यंत मी जाणार नाही. पण जी नवस्वतंत्र राष्ट्र ज्यांना म्हणूयात, वसाहतवादाच्या जोखडातून जी मुक्त झाली, आफ्रिकन आणि आशियन राष्ट्र, त्यांना दुसऱ्या कोणाच्या पारिपत्याखाली, अधिपत्याखाली जायचं नव्हतं, म्हणून नॉन अलाइनमेंटचा अंगीकार त्यावेळच्या नेतृत्वाने केला. आणि या नॉन अलाइनमेंटचं मुख्य सूत्र हेच होतं की आम्हाला ना रशियाच्या वळचणीला जायचं आहे, ना अमेरिकेच्या, म्हणजे उजव्या विचारसरणीला आणि पूर्णपणे डाव्या विचारसरणीला, या 2 ध्रुवांना बाजूला ठेवून आम्हाला आमच्या विकासाचा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी आम्हाला जी आमची नैसर्गिक साधन सामुग्री आहे त्याचा पर्याप्त वापर करायचा आहे. या मुख्य धोरणातून हे सुरू झालं. पण त्याच्या जोडीला लगेच पंचशील नावाचं जे सूत्री मानली जाते भारतीय परराष्ट्र धोरणातली, ती आली, आणि भारत चीनी भाई भाई असा सुद्धा नारा दिला गेला. म्हणजे आपल्या हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण एकाच वेळी अशी भूमिका घेतली की आपल्याला अलिप्त राहायचंय, आणि काही राष्ट्रीय प्रश्न, द्विराष्ट्रीय प्रश्न सुद्धा आपण आंतरराष्ट्रीय मंचावरती नेले. भारताचा जो पाकिस्तानबरोबर चाललेला जो काश्मीरचा वाद होता तो युनोच्या व्यासपीठावर गेला. म्हणजे तसं बघायला गेलं तर अलिप्ततावाद ही फिलॉसॉफी म्हणून आपल्यासाठी खूप गरजेची जरी असली त्यावेळी, तर खऱ्या अर्थाने आपण अलिप्त होतो का, असा जर प्रश्न विचारायला आपण सुरुवात केली तर आपल्या लक्षात येईल की नाही, तसं नव्हतं. नेतृत्वाची म्हणून एका विचारसरणीवर असणारी श्रद्धा असते, ती स्वाभाविकपणे आपल्या त्यावेळच्या परराष्ट्र धोरणांना प्रभावित करत होती. त्यामुळे रशियाकडे आपलं झुकलेलं जास्त असणं हे अनेक आपल्या आंतरराष्ट्रीय बैठका, धोरणं, जाहीरनामा, ज्या कृती कार्यक्रम असेल यातून आपल्याला दिसत होतं. पण नंतर असं झालं की एक टप्पा असा आला की आपल्याला चाणक्याचं जे अर्थशास्त्र आहे की ज्याच्यामध्ये असं म्हणतो की आपल्यासाठी कुणीच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो.
त्यामुळे आपल्याला राष्ट्रीय हित ही आंतरराष्ट्रीय राजकारणातली महत्त्वाची अशी सूत्र असतं की ज्याच्या संदर्भातच प्रत्येक गोष्टीचा अर्थ आपल्याला लावणं गरजेचं असतं. त्या राष्ट्रीय हिताला जर आपण बाजूला ठेवायला लागलो तर मग कोणत्याही तात्विक भूमिकेला काही अर्थ राहत नाही. किंबहुना ज्यावेळी आपण स्वतंत्र झालो त्या वेळी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आयडियालिझम होता, आदर्शवाद होता आणि आंतरराष्ट्रीय संस्थांवरती आणि समुदायांवरती खूप घट्ट विश्वास होता की या आंतरराष्ट्रीय ज्या संस्था आहेत ह्या खूप अनबायस्ड आहेत आणि आपल्या प्रश्नाची सोडवणूक करायला त्या सक्षम आहेत आणि त्या खरोखरच राष्ट्रराज्यांना कंट्रोल करू शकतील. या विश्वासातून हे सगळं घडत होतं. पण नंतर असं लक्षात आलं की या आंतरराष्ट्रीय संस्थांवर एवढा विश्वास ठेवावा एवढ्या या अनबायस नाही आहेत. या संस्थांवरती ज्या ज्या राष्ट्रांची हुकूमत चालते, जी राष्ट्र पॉवरफुल आहेत, पॉवरफुल म्हणजे काय, संरक्षण सामुग्री आणि अर्थकारण या दोन्हीमध्ये पॉवरफुल असण्याची व्याख्या आंतरराष्ट्रीय ताकदीच्या संदर्भात केली जाते. मग या राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय संस्थांमधला वर्चस्व जसा वाढत गेला तसा त्यांच्यामधला बायस सुद्धा आपल्या अनुभवाला वेळोवेळी आलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पुन्हा एकदा त्या चाणक्याच्याच अर्थशास्त्रासारखं राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने सोयीची भूमिका घेणं हे सगळ्याच राष्ट्रराज्यांना खूप महत्त्वाचं वाटायला लागलं. हे सगळ्याच राष्ट्रांच्या परकीय धोरणामध्ये आपल्याला दिसून येतं की तात्विक भूमिका पेक्षाही आपल्या जनतेला किंवा आपल्या उद्योगधंद्यांना, आपल्या साधनसामुग्रींना जास्तीत जास्त फायदा घेणारे जे निर्णय आहेत ते महत्त्वाचे ठरू लागले. याला रिअलिझम म्हटलं जातं. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये हा वास्तववादाचं युग सुरू झालं. या वास्तववादाचं जेव्हा युग येतं त्यावेळी 1991 साली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली राष्ट्रव्यवस्था खुली करावी लागली. परकीय गंगाजळी अगदी 7 दिवसाची आयात करण्याजोगी असेल एवढी असल्यामुळे नरसिंहराव आणि मनमोहन सिंग मनमोहन सिंग ज्यावेळी अर्थमंत्री होते त्यावेळी आपली अर्थव्यवस्था खुली करण्याचा, उदारीकरणाचा निर्णय हा कंपल्शन्स मधून घ्यावा लागला. पण यानंतर लक्षात आलं की आपलेही काही ॲसेट्स आहेत. आपले ॲसेट्स असे होते की आपल्याकडे असणारं मनुष्यबळ. आज आपण जगातली सर्वात जास्त लोकसंख्येची राष्ट्र आहोत. या सगळ्यामुळे लोकसंख्या हा आपला कायमच ॲसेट राहिलेला आहे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ आणि इंग्रजी भाषेचा चांगला आपल्याला जे काय म्हणूया स्किल असल्यामुळे, इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व असणारा जी युवा पिढी आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे आपल्याला ऑफशोर सर्व्हिसेस देणं खूप सक्सेसफुल झालो आपण, त्याच्यामध्ये अग्रेसर झालो. आणि नंतर असं लक्षात आलं की ज्या महासत्तांनी उदारीकरणाचा पुरस्कार केला त्यांच्या लक्षात आलं की इथलं मनुष्यबळ इतकं स्किल आहे की त्यामुळे त्यांच्या मनुष्यबळाला थ्रेट बसायला लागला. म्हणजे महासत्तेनीच सुरुवातीला उदारीकरणाचा पुरस्कार केलेला आहे. सगळ्याच महासत्तांनी. त्यांना कशासाठी हवं असतं उदारीकरण, की त्यांना स्वस्त कच्चा माल हवा असतो, प्रशिक्षित मनुष्यबळ हवं असतं आणि मार्केट्स हवे असतात. या सगळ्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर भारत ही खूप मोठी बाजारपेठ आहे. कारण पर्चेसिंग पॉवर पॅरिटी ही सगळ्यात जास्त असणारी लोकसंख्या आपल्या देशामध्ये, जास्त संख्येने पर्चेसिंग पॉवर पॅरिटी असणारी लोकसंख्या आपल्याकडे उपलब्ध आहे. उपभोक्ता वर्ग आहे, मध्यम वर्ग आहे. त्यामुळे बाजारपेठ म्हणून आपला फायदा झाला, आपला कच्च्या मालाचा पण फायदा झाला. पण ज्यावेळी आपलं प्रशिक्षित मनुष्यबळ आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये स्पर्धा करायला लागलं तेव्हा या महासत्तांच्या लक्षात आलं की यांचं हे स्वस्त मनुष्यबळ आपल्या मनुष्यबळाला मागे टाकतं आहे. या सगळ्यामुळे आपण जर आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचा मागोवा घेत असताना आपल्या लक्षात येतं की अर्थव्यवस्था खुली करणं हेही महासत्तांच्या सोयीचं होतं. आणि ती खुली झाल्यानंतर, इथली स्पर्धा परवडेशी झाल्यानंतर पुन्हा एकदा संरक्षणात्मक किंवा कॉन्झर्वेटिव्ह अर्थव्यवस्थेला पुन्हा बंदिस्त करा, अमेरिका फर्स्ट असं ट्रम्पना का म्हणावं लागतं, कारण की त्यांच्या उद्योगधंद्यांना आपल्याकडच्या स्वस्त येणाऱ्या मालामुळे किंवा आपल्या प्रशिक्षित मनुष्यबळामुळे येणारा धोका. म्हणजे महासत्तांना सुद्धा आपल्या राष्ट्रीय हिताला बाजूला ठेवता येत नाही. त्यामुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय धोरणामध्ये आपल्या आर्थिक गणित आपल्या बाजूने कितपत शिलकीचं सुटतं आहे हा कायमच कळीचा मुद्दा राहिलेला आहे. आता प्रश्न आहे की आता गेले काही दिवसांपासून आपण 50% ट्रम्पचे सँक्शन फेस करतो आहोत. त्यामुळे आपला आणि ट्रम्पचा, अमेरिकेचा जो व्यापार आहे त्याच्यामध्ये संख्यात्मक दृष्ट्या आणि आकडेवारी पैशाच्या संदर्भामध्ये सुद्धा खाली आलेला आहे तो सगळा व्यापार. हे खरंच आहे. यामध्ये झालेलं कसं आहे की ज्यावेळी रशिया
ने क्रूड ऑइल हे स्वस्तामध्ये द्यायला सुरुवात केली. का सुरुवात केली? कारण युक्रेन युद्धामुळे पाश्चिमात्य देशांनी असं ठरवलं की आपण रशियाकडून तेलाची आयात करायची नाही. मग यावरती रशियाने असं केलं की तेलाच्या किमती खूप खाली आणल्या आणि या खाली आलेल्या किमतीचा फायदा घेणं हे आपल्यासाठी अत्यंत रास्त आणि स्वाभाविक अशी प्रतिक्रिया होती की या प्रति डॉलर खाली आलेल्या बॅरलच्या प्रत्येक डॉलरमधला जो रेट होता आणि रुबलमध्ये पण आपण त्यांच्याशी ट्रान्झॅक्शन्स करायला सुरुवात केली, त्यामुळे आपले डॉलरही वाचायला लागले. या सगळ्यामुळे रशियाशी केलेल्या व्यापारामुळे 50% असे टॅरिफ्स आपल्यावरती आत्ता प्रेझेंटली ऍक्टिंग आहेत. आता जे बिल आहे ज्याच्याबद्दल श्री ठाणेदार बोलले ते 500% ट्रम्प टॅरिफचं बिल आहे. आताचे 50% टॅरिफ हे फक्त भारतावरती लागू आहेत आणि जे 500% टॅरिफचं बिल आहे याच्यामध्ये मला वाटतं चायना, भारत आणि इतरही काही देशांचा की जे ब्राझील की जे रशियाकडून ऑइल खरेदी करतात त्यांचाही त्याच्यामध्ये समावेश आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता भारतीय अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय राजकारण याच्यामध्ये इतकी नाट्यमयता वाढलेली आहे आणि रविवारी सकाळी ही सगळी नाट्यमय गोष्ट तुम्ही ऐकायला आलात याबद्दल खरं तर ह्या गोव्यातल्या श्रोत्यांचं मला अभिनंदन केलं पाहिजे. कारण की रोज काहीतरी टीव्हीवरती घडतं आहे, आपल्या अनुभवाला येतं आहे आणि याचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होणार हे आपण सगळ्यांनी खूप बारकाईने समजून घेतलं पाहिजे. याबद्दल भारत कोणत्या प्रकारची पावलं टाकतो आहेत याबद्दल मी विस्ताराने नंतरच्या प्रश्नांमध्ये बोलेनच. मला वाटतं मला वाटतं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मला वाटतं आम्ही ज्याला राजकारण म्हणतो त्याच्या मागे अर्थकारण कसं असतं हे त्यांच्या विवेचनात आम्हाला अतिशय सुंदररित्या समजलेलं आहे. आपण अर्थकारणाबद्दल बोलतोय, पण मला वाटतं अर्थकारणामधला एक खूप महत्त्वाचा भाग म्हणजे बँक हा आहे. आणि आपण एका अर्थानं अर्थसाक्षरता म्हणतो तेही करण्याचं काम एका अर्थानं बँक करतायत. मात्र जागतिक स्तरावर बँका कशा प्रकारे कार्य करतायत आणि भारतीय बँका म्हणजे यांच्याबद्दल सर आपण जरा काही आपणाला आम्हाला सांगू शकाल का? नमस्कार. बापट साहेबांनी समर्पक प्रश्न विचारलेला आहे, पण त्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी मला एक गोष्ट सांगायची होती की फुटाणे साहेब आणि आमचे रांगणेकर साहेब यांचा मी आभारी आहे. रांगणेकर इथे बसलेले आहेत, गौरव फुटाणे पण असतील इथे, की त्यांनी मला इथे बसायची संधी दिली. पण बापट साहेबांनी एक मध्ये चूक केली की त्यांनी दिग्गज हा शब्द वापरला, त्यामुळे मी जरा घाबरलो. त्यांनी म्हात्रे साहेबांना बाप म्हटले, पण ह्यांच्याकडे एक ट जास्ती आहे, परत माझ्याकडे तो पण नाही. पण एक गोष्ट आहे की जेवढं जमेल, कारण ह्या परिषदेमध्ये संवादामध्ये सुरेशजी प्रभू यायचे होते, किरणजी ठाकूर यायचे होते आणि ते दिग्गज इथे असल्यामुळे मी होय म्हटलं. आता मला परत थोडासा धीर आला की बाजूला ठाकर साहेब आहेत आणि इकडे पतंगे मॅडम आहेत. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्हा पामरासी काय थोरपण पायीची वाहनं पायी बरी. पण जेवढं जमेल तेवढं सांगायचा आम्ही प्रयत्न करू. तुम्ही एक बँकाविषयी प्रश्न विचारला आणि तो ओव्हरऑल जागतिक बँकाविषयी. आता ठाकर साहेबांनी बरोबर आहे ना स्पेलिंग बिलिंग सगळं, हां, जागतिक अर्थव्यवस्था कशी असते, कशी चालते, ती कन्झम्पशन बेस असते, प्रोडक्शन सोर्स आउटपुट बेस असते, हे सगळं समजावून सांगितलं. भारतामध्ये कॅल्क्युलेशन थोडंसं निराळं होतं, म्हणजे प्रोडक्शन आउटपुट बेसवर होतं. अमेरिकेमध्ये मला वाटतं ते कन्झम्पशन बेसवर होतं. दुसरी गोष्ट कशी आहे, म्हणजे बेसिक थोडंसं सांगतो तुम्हाला की भारतीय बँका ह्या नॉर्मली आपण जे सगळे इथे बसलेलो आहोत ना, इकडे आणि तिकडे, या सगळ्यांच्या डिपॉझिटवर चालू असतात सगळ्या. आणि साधारणपणे ॲव्हरेज बघितलं तर 70 ते 80% भाग हा लायबिलिटीचा डिपॉझिटरच्या डिपॉझिटनेच भरलेला असतो आणि त्याचे काहीतरी मायनस पॉईंट बँका करता असतात. व्हेरॅज फॉरेन कंट्रीजमध्ये बँका हा जास्ती मनी मार्केट प्रॉडक्ट्सवरती डिपेंडंट असतात, त्यामुळे त्यांचे रिसोर्सेस जे त्यांना मिळतात ते चिपर रेटने मिळतात. हा बेसिक फरक आहे भारतीय बँकिंग आणि बँकिंग अब्रॉड, USA मध्ये किंवा काय. आता दुसरं असा एक प्रश्न त्यांचा आहे की अर्थव्यवस्था आणि
बँकिंग ह्यांचा काय अर्थार्थी संबंध आहे का? बरोबर. पहिला प्रश्न असा आहे की होय, बँका आणि अर्थव्यवस्था ह्यांचा संबंध आहे आणि तो बायोडायरेक्शनल म्हणजे दोन्ही मार्गाने आहे. देशाच्या बँका जेवढ्या सशक्त असतील तेवढी अर्थव्यवस्था सशक्त होते. देशाची अर्थव्यवस्था जेवढी सशक्त तेवढ्या बँका सशक्त होतात. असं उलट सुलट आहे ते. त्यामुळे निश्चितपणे एक उत्तर देता येत नाही, पण एक साधारणपणे जर साहेबांनी मग जे सांगितलेल्या फिगर आपण बघितल्या तर जागतिक 100 बँकामध्ये भारताच्या 2च बँका आहेत. एक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, ती माझ्या मते 43 काय 47 कुठेतरी असणार, आणि HDFC अराउंड 87 आहे. इथे बरेच विद्यार्थी बसलेले असणार, मी चुकलो असेल तर करेक्ट करा, साल किंवा नंबर काय असेल तो. आता तुम्ही जर जागतिक अर्थव्यवस्था बघितली तर ह्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे अमेरिकेची $30 ट्रिलियन आहे, चायनाची $20 ट्रिलियन आहे, म्हणजे जवळजवळ $117 ट्रिलियन आमच्या जगाची अर्थव्यवस्था आहे. त्याच्यामध्ये हे धरले तर 45 ते 50% आसपास, रशिया जर 2.5 पकडला तर जवळजवळ 50% अर्थव्यवस्था ही ह्या 3 लोकांच्या हातात आहे. जसं भारतीय अर्थकारणामध्ये मोजक्या लोकांच्या हातामध्ये पैसे बरोबर आहेत. बरोबर बरोबर. आणि उर्वरित लोकांकडे काही नाही. तसं आहे. आता मजा अशी आहे त्याच्यामध्ये की पहिल्या टॉप 10 बँकामध्ये म्हणजे तुम्ही असेट वाईज जरी गेला किंवा मार्केट कॅप वाईज जरी गेला तरी अमेरिकन आणि चायनीजच बँक आहेत. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे ह्या अर्थव्यवस्था, चायनाचे जे इकॉनॉमिक क्लाउट आहे ते त्यांच्या बँकिंग स्ट्रेंथमध्ये आहे. पहिल्या टॉप 10 ब्रँचेस जर आपण ह्याच्याप्रमाणे घेतल्या मार्केट कॅपिटलायझेशन प्रमाणे, अमेरिकेच्या 5 आहेत, चायनाच्या 4 आहेत. अमेरिकेच्या 5 बँकांचं मिळून मार्केट कॅपिटलायझेशन माझ्या मते, साहेब जर करेक्ट करा मी चुकलं तर, अराउंड 2200च्या आसपास $1 बिलियन असणार. चायनाचं जवळजवळ $1200 बिलियन असं 4 बँकांचं आहे त्यांच्या, त्या दरम्यान असणार 1200-1300. प्रेक्षकातूनही कोणी करेक्ट केलं तरी हरकत नाही. तर ह्या फिगर असल्यामुळे तुमच्या आता असं लक्षात येईल की बँका आणि अर्थव्यवस्था, जगातल्या 2 स्ट्रॉंगेस्ट अर्थव्यवस्था ज्या आहेत म्हणजे मजबूत बलदंड, त्या अमेरिका आणि चायना या सध्या आहेत. रशिया आहे, पण रशिया सध्या गांजलेली, आपण म्हणतो ना माणूस, तशी गांजलेली आहे सध्या. त्यामुळे त्यांचा मोठासा प्रभाव सध्या मी पकडत नाही. पण तुम्ही मगाशी एक सुरुवातीला प्रश्न उपस्थित केला की आणि ह्यांनी प्रश्न विचारला, तर तुम्ही त्यात काय म्हटलं होतं की त्यात आणि एक माणूस पाहिजे होता, पुतीन आणि ट्रम्पच्या बरोबर शी जिनपिंग पाहिजे होता. आता मराठीमध्ये शीचा अर्थ निरळा होतो, म्हणजे वाईट प्रमाणे वापरला जातो. वेळेस गोव्यामध्ये शी किती रे, बरोबर ना, असं गोव्याचे लोक म्हणतात, म्हणजे तो चांगल्या अर्थी असतो. तर आता हे जिनपिंग कशा प्रकारचे आहेत ते तुम्ही ठरवा, मी ठरवत नाही, त्याच्यामुळे पडत नाही. पण ते त्याच्यामध्ये पाहिजेतच. ह्या दोघांनी अर्थव्यवस्था चालत नाही, तर आपले जिनपिंग सुद्धा पाहिजेत. कसे पाहिजेत ते मी सांगत नाही. आता मजा बघा त्यांची तिघांची, अर्थव्यवस्थेतल्याच व्यक्तीने दाद हो तेच दिलेली ते. आहे. तर कसं आहे, आता हे जे 3 लोक आहेत ना, हे जगाच्या आर्थिक राजकारणामध्ये सकारात्मक भूमिका घेतात की नकारात्मक भूमिका घेतात ह्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. जग समृद्ध आणि सुंदर होऊन जाईल केव्हा, जेव्हा हे 3 लोक, पर्टिक्युलरली चायना, रशिया, अमेरिका, जर साधारणपणे भारताची जी, म्हणजे ह्यांनी चाणक्याचा उल्लेख केला मगाशी, किंवा अजूनपर्यंत जी परंपरा आहे आणि जी संस्कृती आहे की जगा आणि दुसऱ्याला जगायला द्या, त्याप्रमाणे जर वावरले हे 3 बडे राष्ट्र तर जगाचं कल्याण होऊन जाईल.
पण मजा बघा, अमेरिका काय करते. अमेरिका ही नेहमीच कुठे ना कुठेतरी युद्ध निर्माण करून, कुठचा तरी देश डिस्टर्ब करून, अर्थव्यवस्थेला त्यांच्या अडथळे कशी येतील आणि आपण सुप्रीम कसा होईल. मी काय म्हणतो, तुम्ही मोठे व्हा, पण दुसऱ्याच्या घराची चोरी करू नको. व्हिएना ज्वेलरीमध्ये आक्रमण करायची अमेरिकेला काहीही गरज नव्हती. महाराष्ट्रामध्ये मराठी बोललं पाहिजे, गोव्यामध्ये कोकणी बोललं पाहिजे. म्हणून उद्या गोव्याच्या सावंत साहेबांनी ठरवलं की मी सैन्य घेऊन जाणार आणि सावंतवाडी माझ्याकडे घेणार कोकणी प्रांतात. नाही, त्यांना तिकडे कोकणी बोलून देत, यांना इकडे कोकणी बोलून देत. व्हिएना ज्वेलरीमध्ये जायची गरज नव्हती. आणि जोपर्यंत शांतता हा नॉर्मली सगळ्या जगाचा अधिकार आहे अर्थव्यवस्था मजबूत करण्याकरता, आणि जर ती मजबूत होत नसेल तर त्यांनी व्हिएना ज्वेलरी केलं. त्यामुळे आता ग्रीनलँड, कॅनडा, क्युबा हे सगळेच बाजूबाजूचे देश दबावाखाली आहेत, आणि दबावाखाली कोणी माणूस स्ट्रेस खाली चांगलं काम करू शकत नाही. रशियाने तेच केला, क्रिमिया घेतला. आता काय तो झेलेन्स्कीचा युक्रेन घ्यायचा प्रयत्न चाललाय. आता बांगलादेशमध्ये जे डीप स्टेटिंग चाललंय ते सुद्धा साधारणपणे बऱ्याचशा मीडिया लोकांच्या असं मध्ये म्हणणं- गेलो तर आपला पूर्ण विषय वेगळ्या नाही, जाऊया नको आपण. पण तो एक विषय का आला तर ही लुडबुड करायची जी सवय आहे, या 3 देशांनी बंद केली. चायनाने दक्षिण समुद्रामध्ये जर लुडबुड बंद केली, नंतर अमेरिकेने जर इतर देश आहे रशियाने बंद केली, तर हे स्ट्रेस खाली असलेले सगळे देश शांतपणे काम करून जागतिक अर्थव्यवस्थेला एक नवा आकार देतील आणि सगळं जग हे सुंदर होईल त्याच्यामुळे. निश्चितच जागतिक मराठी अकादमीच्या व्यासपीठावर ही जी भावना तुम्ही व्यक्त केलेली आहे ही जागतिक महासत्तांपर्यंत जावी असं आपलं सगळ्यांचं म्हणणं आहे. याचं मुख्य कारण आहे की आमच्या मराठी संस्कारांमध्ये जे एक वैश्विक जाणीवेचं जे एक आपल्याला जो मंत्र लाभलेला आहे, ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकामध्ये जो हुंकार केला होता की विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, तर ते विश्वाचा आर्त जाणण्याची जी काय म्हणू भावना आहे, ती भावना मराठी मनामध्ये आहे आणि ती कायम प्रस्फुटित होत असते. ती तुमच्या या विवेचनातून ऐकायला मिळाली. आपल्याला या सगळ्या गोष्टी वाटणं आणि त्या प्रत्यक्षात होणं, या सगळ्या गोष्टी जवळून ठकार साहेब बघतायत तिथे. तर मला एक गोष्ट सर जाणून घ्यायची आहे की अर्थकारण आपण सगळेजण बघतो, सर्वसामान्य माणूस GDPचे आकडे, आर्थिक वृद्धीचे दर, या सगळ्या गोष्टी बघत असतो. परंतु ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा जो मानवी विकासाचा जो निर्देशांक आहे हा कायम दुर्लक्षित राहतो आणि भारतासारख्या देशात तर त्याला जास्त महत्व आहे. तर तुम्ही अमेरिका आणि भारत या दोन्ही अर्थव्यवस्थेशी अत्यंत जवळून परिचित आहात, तर तुम्ही यावर थोडा जर प्रकाश टाकला तर सर्वांना समजून घेता येईल. आणि मॅडम मी महेशजी 1 मिनिट, मी आधी आत्ता जो प्रश्न उपस्थित झाला की ही युद्धखोरी जी आहे राष्ट्रांमधली, की एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षांना अटक करतंय नार्कोटिक्सच्या चार्जेसच्या बेसिसवरती, किंवा युक्रेनमध्ये चालू असणारं वॉर, तर ह्या सगळ्या गेम्स आहेत ना, ह्या क्रूड ऑइल हे त्याच्या मुळाशी आहे. म्हणजे नार्कोटिक्सचे जरी चार्जेस असले व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांच्या वरती, तरी सुद्धा असं म्हटलं जातं की क्रूड ऑइलचं पॉलिटिक्स त्याच्यामध्ये आहे. सिमिलरली आता रेअर अर्थ मेटल्स याच्यावरती सगळा गेम येऊन थांबलेला आहे, कारण क्रूड ऑइल ही वाहनं चालवण्यासाठी आवश्यक असतं, पण त्याला पर्याय आहे बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्सचा, इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सचा, की ज्या लिथियम याच्यावरती ते चालतं. तर या लिथियमच्या साठ्यांसाठी पण पुन्हा एक अशा प्रकारचा गेम सुरू होणार आहे. तर जेव्हा नैसर्गिक साधन सामुग्रीचा कब्जा मिळवण्यासाठी बऱ्याचदा ही युद्ध असतात, वरवर त्याची कारणं वेगळी असू शकतील, म्हणजे जगाच्या इतिहासात हे अनेकदा दिसलेलं आहे. आता या सगळ्यामध्ये होतं असं की ज्या राष्ट्राची नैसर्गिक साधन सामुग्री असते, विशेषतः आफ्रिकेतली वगैरे जी राष्ट्र असतात, की त्यांच्याकडे
त्याची डेव्हलपमेंट करण्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरल रिक्वायरमेंट ज्या असतात त्या नसतात. आता अमेरिकेला एवढं क्रूड ऑइल का हवं आहे? अमेरिकेकडे स्वतःचं सुद्धा क्रूड ऑइल आहे. तर याच्यातला मुद्दा असा आहे की अमेरिकेकडे ज्या दर्जाचं क्रूड ऑइल आहे, क्रूड ऑइलचा दर्जा ही पण एक महत्त्वाची गोष्ट असते. आणि शिवाय अमेरिकेकडे ह्यूज इन्फ्रास्ट्रक्चरल इन्व्हेस्टमेंट झालेल्या आहेत त्या रिफायनरीजमध्ये. तर त्या रिफायनरीजना चालू ठेवण्यासाठी हा जो सगळा उद्योग निर्माण झालेला आहे आणि त्याच्यासाठी एवढे पैसे इन्व्हेस्ट झालेले आहेत, तर त्या रिफायनरीला ऑनगोईंग ठेवण्यासाठी त्यांना क्रूड ऑइलची रिक्वायरमेंट आहेत. नाही तर ती सगळी इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट वाया जाईल. ही सगळी आर्थिक गणितं या सगळ्या आक्रमणांच्या मागे फिरत असतात. शिवाय दुसरी एक गोष्ट असते की एखादा जिओपॉलिटिकल स्पॉट असतो की जो त्या एखाद्या विशिष्ट उपखंडामध्ये तुम्हाला वर्चस्व प्राप्त करून देतो. जसं अफगाणिस्तानच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं की तो एक स्ट्रॅटेजिक पॉईंट आहे, त्यामुळे सततच मोठ्या मोठ्या राष्ट्रांनी तिथे इंटरव्हेन्शन करायचा प्रयत्न केला. भारतीय उपखंडामध्ये अफगाणिस्तान असेल, आपण असू, पाकिस्तान असेल, यांचा वापर आहे हा स्ट्रॅटेजिक एशिया कंट्रोल करण्यासाठी. काही ठराविक लोकेशन्स आहेत, यासाठी सुद्धा इथे युद्धखोरी निर्माण होते. तर मला असं वाटलं की ह्या युद्धखोरीला जर समजून घ्यायचं असेल तर ह्या गोष्टींकडे तुमचं लक्ष वेधावं म्हणून मी इंटरव्हेन्शन केलं. सॉरी. नो प्रॉब्लेम. सर तुम्ही बोला. बऱ्याचशा गोष्टी इथे डिस्कस होत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही विचारलं ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट, तर त्याच्यावरती मी आत्ता येतो आणि मग परत मी वैशालीताईंचं आणि तुमचं जे डिस्कशन झालं त्यावरती 1-2 मिनटं बोलतो. सो ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट किंवा त्याच्यासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे बेसिकली एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, सगळ्या युनिव्हर्सिटीज किंवा तिथे असणारं फ्रीडम, हे अमेरिकेमध्ये प्रचंड प्रमाणावरती डेव्हलप झालेलं आहे, आपल्याला माहिती आहे. तसंच आत्ता गेल्या एक साधारणतः 20 वर्षामध्ये आपण बघतोय की इथे बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज, प्रायव्हेट किंवा पब्लिक, तर त्या ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत त्यातल्या काहींनीच चांगलंच हे झालंय, म्हणजे प्रगती करून दिली आहे, विद्यार्थ्यांना त्यांच्या नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. पण तशीच परिस्थिती आत्ता असेलच असं नाही. जे मी VJTAचा इंजिनियर आणि ऐकलेल्या गोष्टी अशा की इंजिनिअरिंगमधून जे लोक बाहेर पडत आहेत तर त्यांना व्यवस्थित जॉब मिळत नाही आहेत. तर हा जो परिणाम किंवा फरक आपल्याला जाणवतो, तर तो फरक USA मध्ये तसा अनफॉर्च्युनेटली नाही आहे. कारण काय होतं की USA मध्ये इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमध्ये जाणारे लोक खूप कमी. आपलेच लोक चायनीज आणि इंडियन यांची संख्या जवळजवळ 2/3च्या वरती आहे आता मास्टर्स लेवलला जेव्हा ते ऍडमिशन घेतात. असं म्हणतात सिलिकॉन व्हॅली इज रन बाय IC, I फॉर इंडिया, C फॉर चायना. एक्झॅक्टली या. सो आता हा जर फरक कळला आपल्याला तर त्याच्यामध्ये बॅलन्स कसा करता येईल आणि त्याच दृष्टीने IIT आणि IIM सारख्या इन्स्टिट्यूशन्स ज्या बऱ्याचशा प्रमाणावरती वाढवल्या गेल्या इंडियामध्ये. कारण मी असताना माझे 2 IITचे मित्र इथे बसलेत. हे 82 सालची गोष्ट बोलतोय. आमच्याकडे केवळ त्यावेळेस 5च इन्स्टिट्यूशन्स होत्या IITच्या आणि आता बऱ्यापैकी वाढल्या आहेत त्या आणि दर्जा पण वाढला आहे त्याचा. सो आन्सर दॅट क्वेश्चन आपल्याला त्याच्यामध्ये गॅप कशी भरता येईल हे बघणं आवश्यक आहे. त्याची ती क्वालिटी आहे त्याच्यानुसार जर, आणि हे विद्यार्थ्यांना जास्ती पटेल की कुठल्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही शिक्षण घेताय आणि तुम्हाला कुठल्या पद्धतीचं शिक्षण मिळतंय तुम्हाला प्रोफेसर्सकडनं किंवा टेक्नॉलॉजी AI वापरून केलेल्या गोष्टी काय ज्या असेल ते बेसिकली. पण हे नॉलेजची गॅप भरून काढणं आणि त्यांनी ते प्रगत होणं हे अतिशय आवश्यक आहे. आता कमिंग बॅक टू तुमचे जे प्रश्न होते युद्धखोरी वगैरे, हा जो सगळा बोललो आणि हा साईड सब्जेक्ट आहे खरं सांगायचं तर, पण मला 1-2 मिनटं बोलावं असं वाटलं याच्यावर की आपण जर पूर्वीचा इतिहास बघितला युरोपचा आणि आधी त्यावेळेस UK, ब्रिटन, फ्रान्स आणि पोर्चुगीज किंवा स्पेनचे या लोकांनी सगळ्या जगावरती साम्राज्य केलं होतं. ठिकठिकाणी त्यांनी आरमारं त्यांची पाठवली आणि कब्जा केला, जसा ईस्ट इंडिया कंपनी आपल्याकडे आली वगैरे वगैरे. त्याच्यानंतर जर आपण 20व्या शतकात अगदी सुरुवातीला जर बघितलं तर 1940च्या सुमारास जेव्हा दुसरं महायुद्ध झालं आणि जर्मनीचा तोच हे होता डिक्टेटरशिप की त्यांना लेबर्स नॉर्म हा शब्द त्यांनी वापरला होता.
म्हणजे कब्जा घेणं याचा, म्हणूनच त्यांनी रशियावरती आक्रमणं केली. आणि कारण त्याच्यामध्ये नॅचरल रिसोर्सेस होते, ते त्यांना कब्जा करायचा होता. तर आता याच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा मी अमेरिकेचं बघतो, तेव्हा त्यांनी पोलिसिंगचं धोरण केलं आहे की कुठल्याही पद्धतीचं डिक्टेटरशिप कुठे निर्माण होणार नाही ना, आणि जिथे लोकशाही असेल तिथे आपण सपोर्ट करू शकू का, हाच त्यांचा मेन त्यांचं धोरण आहे. आता काही काही बाबतीत त्यांचं चुकतंय, म्हणजे मी अगदी मान्य करतो की भारतामध्ये लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीला प्राधान्य देणं किंवा सपोर्ट करणं हे महत्त्वाचं आहे. पण त्याच बाबतीत थोडंसं पाकिस्तानच्या बाजूनी धोरण ठेवून तिथे त्यांचे न्यूक्लिअरचे साठे आहेत वगैरे म्हणून त्यांना सपोर्ट करणं, या गोष्टी चालल्या आहेत. पण ओव्हरऑल अमेरिकेची धोरणं अशीच आहेत कायम, आणि वेस्टर्न कंट्रीजची, की डिक्टेटरशिप, आता पुटिन सारख्या माणसांनी जर आक्रमण केली, जे युक्रेनला तुम्ही ऑलरेडी अप्रुव्हल दिलं होतं मागे, रशियाची शक्ल झाली होती, तर त्याच्यामुळे युक्रेन इज अ सॉव्हरेन कंट्री, त्याच्यावरती जेव्हा तुम्ही अटॅक करता तेव्हा तुम्हाला सँक्शन्स इकॉनॉमिक देऊन त्यांचं गळचेपी करणं हे महत्त्वाचं वाटलं. त्याच दृष्टीने आता अमेरिका आणि नेटो कंट्रीज हे करतायत. आता त्याचा दबाव इंडियावरती आला नॅचरली, कारण तुम्ही जर इंडियाकडनं इम्पोर्ट करताय सारखे, तर ते इम्पोर्ट तुम्ही बंद करा, या दृष्टीनेच त्यांचे हे प्रयत्न झाले टॅरिफसाठी. तर त्याचा परिणाम आता मला वाटतोय की थोडाफार प्रमाणात होतोय, की हे जे इंडियावरचं डिपेंडन्स आहे, जवळजवळ आता 40% ऑफ द इंडियन म्हणजे आपला ऑइल इम्पोर्ट आहे, $160 बिलियन आपण ऑइल इम्पोर्ट करतो, त्यातले 40% कम्स फ्रॉम रशिया, आणि मग इराक, आणि मग सौदी अरेबिया, आणि मग US 5व्या प्रमाणावरती. सो कमिंग बॅक टू, अशी जी समजूत आहे की USA व्हेनेझुएलामध्ये हल्ला केला कारण त्यांना ऑइलमध्ये इंटरेस्ट होता, तेवढा नाही आहे. जेवढा आपल्याला लक्षात येत आहे की त्यांनी क्युबामध्ये त्यांचं सारखं भांडणं होतीच डिक्टेटरशिपमुळे, साऊथ कोरियामध्ये, नॉर्थ कोरियामध्ये होती, आणि नशिबाने ते डायडाऊन झालेलं आहे. इतर ठिकाणी देखील, इराकमध्ये देखील डिक्टेटर होता, सो अँड सो फोर्थ. इराणमध्ये थोडंफार लोकशाहीला दडपून जे काही लोक हे करतात गव्हर्नमेंट. तर या सगळ्यांमध्ये त्यांचा हेतू एवढाच आहे की सगळीकडे लोकशाही टिकावी आणि ती वाढवावी. आता याचा काही लोकांना हे नसेल की वाटत असेल की नाही नाही हे दुटप्पी धोरण आहे वगैरे. सो कमिंग बॅक टू भारताची अर्थव्यवस्था जेव्हा आपण बघतो, तेव्हा भारताला मला लक्षात आलं की ऑइल जेव्हा ते इम्पोर्ट करतायत रशियाकडनं, तेव्हा त्यांना आता फक्त $5 पर बॅरलचा फरक जाणवतोय. आहे बऱ्यापैकी, $5 गुणिले तुम्ही मग मल्टिप्लाय करता की किती टोटल तुमचे बॅरल्स तुम्ही इम्पोर्ट करताय. पण इन रिलेशन टू दॅट, ॲज अगेन्स्ट जेव्हा तुम्हाला सँक्शनमुळे जो तोटा होतोय, तो आता तुम्हाला जाणवायला लागला इंडियाला. तर त्याच्यामुळे या गोष्टी आपल्याकडनं पण फरक होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आत्ता असं नको व्हायला की जे 30 वर्षापूर्वी, म्हणजे मला आठवतं इंदिरा गांधी आणि निक्सन आणि या सगळ्यांमध्ये जे काही तणाव होते पाकिस्तानच्या वॉरच्या वेळेस, आणि आपण कम्प्लिटली रशियावादी झुकलो गेलो होतो. लकीली आता काही याच्यामध्ये म्हणजे दशकांमध्ये, 2 दशकांमध्ये म्हणू की अमेरिकेच्या बाजूनी थोडंफार झुकतं घेणं, कारण इट इज अ इकॉनॉमिक पॉवर. इथे आपण एक्सपोर्ट करतोय, आपण सॉफ्टवेअर एक्सपोर्ट करतोय, आपण टेक्नॉलॉजी किंवा इंजिनिअरिंग एक्सपोर्ट करतोय, त्याच्यामुळे आपल्या GDP वरती भरपूर भर पडतोय. म्हणजे 24% ऑफ द इंडियन इकॉनॉमी वॉज कमिंग फ्रॉम द एक्सपोर्ट ऑफ द सॉफ्टवेअर इंडस्ट्री, TCS आणि या सगळ्या. तर त्याच्यावरती जर परिणाम झाला तर तुमचं शेवटी इंडियाचं नुकसानच होणार आहे. एका बाजूला तुम्ही $5 पर बॅरल वाचवायला जाताय, पण दुसऱ्या बाजूला तुम्हाला इफेक्ट होतोय. सो याचा नीट विचार केला पाहिजे असं मला वाटतं, कारण अर्थकारण आणि राजकारण हे दोन्ही एकत्र येतं त्याच्यात. मला वाटतं खूपच सुंदर अशा प्रकारचं हे विश्लेषण आहे, आणि आपण टाळ्यांच्या गजरात या विश्लेषणाचं स्वागत केलं पाहिजे. मला वाटतं आपण मग अशी आपलं ट्रम्प ते पुतीन हे टॅगलाईन आहे, आपण त्याला शी जिनपिंग हे जोडलेलं आहे, शी जिनपिंग हे जोडलेलं आहे. पण मला वाटतं त्याला तिसरं म्हणजे आपल्या ज्या अनेक गाड्या वाया जातात, तशा वाया मोदी पण त्याला जोडलं पाहिजे खरं तर.
कारण त्याच्यामुळे एकूण सगळ्याचा परिणाम भारतावर काय होतो याच्यावर आपण खूप चर्चा करतोय. मगाशी सरांनी खूप सांगितलं की त्यांनी जो प्रश्न केला होता की ह्युमन इंडेक्समध्ये आपण जे खूप मागे आहोत, आणि याचं कारण त्यांनी शिक्षण व्यवस्था सांगितलं. आणि आपण भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये बघतो, आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3% पण खर्च करत नाही, आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये खूप मागे आहोत हे आपण सगळेजण बघतोय. त्याच्यावर आपण काय करायचं हा खूप मोठा प्रश्न आहे. मला हे वाटतंय की तुम्ही म्हटलंय की भारतावर त्याचा काय, मला वाटतं खूप सुंदर चर्चा याच्यामध्ये झाली आहे. एका बाजूला आपण याच्याकडनं तेल घेतलोय रशियाकडनं, दुसऱ्या बाजूला अमेरिकेचे सँक्शन्स आहेत. तर या सगळ्यामध्ये आज भारतीय व्यवस्था एका अर्थाने या सापळ्यात अडकली आहे का? आणि अडकली असेल आणि ह्याच्यातनं पुढे जायचं असेल आपणाला, तर तुम्ही काही आता म्हणताय, पण आणखी मला यांच्याकडनं जाणून घ्यायचंय की आपण काय करू शकतो पुढच्या काळामध्ये की भारतीय अर्थव्यवस्था याच्यामध्ये जास्त वर येईल. यांच्या प्रश्नाला जोडून मी विचारू इच्छितो की आम्ही आर्थिक महासत्ता होणार की आम्ही मोठी बाजारपेठ होणार दुसऱ्यांसाठीची? नाही, चालू. सँक्शन्स आपल्यावरती, खरं तर सँक्शन्स हा शब्द नाही आहे आता. ट्रम्प टॅरिफ्स आहेत आणि आता प्रपोज बिल आहे की ज्याला आपण सँक्शन नंतर म्हणूयात, जर ते बिल सिनेटमध्ये पास झालं तर. पण जर आपण पूर्वी थोडंसं हिस्टॉरिकल व्ह्यू घेतला तर आपल्या लक्षात येईल की ज्यावेळी आपण 1998 साली पोखरण अणु चाचणी केली होती, त्यावेळी ज्युनियर बुश जे होते त्यांनी आपल्यावरती इकॉनॉमिक सँक्शन्स लावले होते. आपल्याला जी स्वस्त दराने मिळणारी जागतिक बँकेची कर्ज असतील किंवा वेगवेगळ्या जे ट्रेड ट्रीटीज आहेत त्याच्यामध्ये मिळणारे जे काही कन्सेशनल रेट्स होते ते कसे पुन्हा रिव्हर्स होतील याची काळजी त्यांनी आपण 1998 साली पोखरणची अणुचाचणी केल्यावरती त्यांनी अगदी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या सँक्शन्सबद्दल ते बोलले. तर त्यावेळी भारताने काय केलं ह्याचा जर आपण थोडा व्ह्यू घेतला तर आपल्या लक्षात येईल त्यावेळी भारताने काय केलं की आपले रिसोर्सेस डायव्हर्सिफाय केले, किंवा जिथून आपण खरेदी करत होतो, जिथून आपण आयात करत होतो, ते रिसोर्सेस डायव्हर्सिफाय करत असताना आपण आफ्रिकेकडे लक्ष वळवलं, आफ्रिकन देशांकडे लक्ष वळवलं. आणि दुसरी गोष्ट, आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती जाऊन हे सँक्शन्स कसे अनफेअर आहेत याच्याबद्दल सुद्धा आवाज उठवायचा प्रयत्न केला. आणि दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या दरम्यान घडली म्हणजे 9/11 झाल्यानंतर अमेरिकेच्या अशा लक्षात आलं की दहशतवादाशी झुंजत राहणारा आणि आपला नॅचरल अलाय असा म्हणावा असा हा भारत देश आहे. त्यामुळे त्यांच्यावरती अशा प्रकारचे सँक्शन्स लावणं हे बरोबर नाही, म्हणून ते सँक्शन्स रिव्हर्स झाले. ही झाली 1998 नंतरची सँक्शन्सची झालेली स्थितीगती. आता जे सँक्शन्स आहेत ह्याच्यामध्ये लक्षात येईल की आपण अमेरिकेला कोणत्या प्रकारची निर्यात करतो. आता जसं आपल्याला सांगितलं त्यानुसार आपण सॉफ्टवेअरची निर्यात प्रामुख्याने करतो, शिवाय टेक्स्टाईल्स, जेम्स अँड ज्वेलरी, फुटवेअर, रेडीमेड गारमेंट्स हा आपला अमेरिकेला होणारा निर्यात माल आहे. तर आता आपण सप्टेंबर 25 मध्ये GSTची जी काउन्सिल मीट झाली त्याच्यामध्ये आपल्याकडे देशांतर्गत आपल्या उद्योगाला चालना देण्यासाठी मागणी कमी होऊन चालणार नाही. मग मागणी कमी होऊ नये तर देशांतर्गत मागणी स्थिर होण्यासाठी त्याच्यावरचा कराचा दर हा खाली आणावा लागतो. मग GSTचे जे स्लॅब होते ते रॅशनलाइज झाले. आपला जो 28% काही उत्पादनांवरती जो रेट होता GSTचा तो खाली आला, 12% अगदी 5% काही रेट आले. आता आपण स्लॅब रॅशनलाइज केल्यानंतर आता आपण 5%, 18% आणि जे अगदी सिन गुड्स आहेत की ज्याच्यामध्ये टोबॅको आणि अशा काही गोष्टी आहेत किंवा सुपर लक्झरी गुड्स आहेत तिथे 40%. अशा प्रकारे आपण आपले स्लॅब्स रॅशनलाइज केल्यामुळे अंतिमतः ग्राहकाला जी किंमत मोजावी लागते ती कमी झाली. त्यामुळे ऑटोमोबाईल सेक्टर, स्मॉल कार्स किंवा मोटरसायकल्स, अगदी शॅम्पू, टॅल्कम पावडर पासून स्मॉल कार्सपर्यंत अनेक गोष्टींवरचे, हॉटेल इंडस्ट्री जे विदाऊट ITC ऑपरेट करतात याच्यावरचे सुद्धा कराचे दर कमी झाल्यामुळे काय झालं, देशांतर्गत मागणीमुळे उद्योगांना तग धरायला सोपं गेलं. हे महत्त्वाचं मेजर आपण आपल्या हाती घेतलेलं आहे. त्याच्यानंतर म्हणजे हे अर्थव्यवस्थेने काय पावलं उचलली हे मी तुम्हाला सांगते. पण मी स्वतःला एक अभ्यासक म्हणून जेव्हा या विषयाकडे बघते तेव्हा मला असं वाटतं की आपल्याकडे सगळ्यात मोठी उपभोक्त्यांची बाजारपेठ आहे, हा आपला ॲसेट आहे, यात काही वादच नाही. शिवाय आपला जे यंग पॉप्युलेशन हा कायमच आपला ॲसेट राहिलेला आहे की तो यंग पॉप्युलेशन असल्यामुळे त्याचा GDPच्या मध्ये कॉन्ट्रीब्युशन कायम जास्त असतं.
अजूनही आपला देश हा जास्त लोकसंख्येचा असणारा असेट यासाठी आहे की ते मनुष्यबळ प्रशिक्षित सुद्धा आहे. याचा वापर करून आता आपण अनेक प्रकारच्या स्टार्टअप्सना उत्तेजना देणारे प्रोग्राम्स गव्हर्नमेंटनी इनिशिएट केलेले आहेत, ज्याच्यामध्ये मेक इन इंडिया पासून सर्व फ्रॉम इंडिया अशा अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत की ज्याच्यामुळे छोट्या स्टार्टअप्सना उत्तेजना मिळेल आणि त्यांना बँक्सचे लोन सुद्धा सहजपणाने उपलब्ध होतील. त्याच्यानंतर मला स्वतःला असं वाटतं की आपण ज्या क्रूड ऑइलच्या गोष्टी करतो आहोत, आपण पूर्वेकडचे देश आहोत, आपल्याकडे सौर ऊर्जा खूप मोठ्या अमाप मुबलक पद्धतीने उपलब्ध आहे. तर आपण आपल्या इन्व्हेस्टमेंट्स ज्या इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट्स आहेत, जर सोलार आणि विंड एनर्जीमध्ये जर डायव्हर्सिफाय केल्या तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेशन केल्यामुळे, नाहीतरी आता ती ग्रीडमध्ये सोडली जाते आणि त्याच ग्रीडमधून आपण आपल्या इलेक्ट्रिकल व्हेकल्स सुद्धा चार्ज करू शकतो. तर अशासारख्या रिसोर्सेसचा जर विचार केला तर आपल्याला आपलं स्वतःची नैसर्गिक साधनसामुग्री आहे तिचा वापर करणं शक्य होईल. म्हणजे आपल्याला अल्टरनेटिव्ह वापरावे लागतील, इंटरनॅशनल लेवलवरती वेगवेगळे लोकेशन शोधावे लागतील आणि जसं मगाशी ठकार साहेब म्हणाले तसं कुवेतकडचं जे तेल आहे, म्हणजे व्हॉट ॲट द कॉस्ट ऑफ व्हॉट, हे गणित आपल्या आर्थिक नेतृत्वाला, राजकीय नेतृत्वाला मांडावंच लागेल की $5 जो पडणारा प्रति बॅरल जो फरक आहे तो महत्त्वाचा आहे का आपल्याला नवीन ठिकाणी गोष्टी आपल्याला शोधणं जास्त महत्त्वाचं आहे. हे गणित नेतृत्व मांडेल. मला असं वाटतं की बिंग अ गव्हर्नमेंट ऑफिसर आय कॅनॉट एक्सप्लिसिटली कमेंट ऑन दिस. निश्चितच आपण आता जागतिक पटलावरचं अर्थकारण, राजकारण या सगळ्या गोष्टी बघतो. मी ग्लोबल एडिटर्स कॉन्फरन्सला फ्रान्सला गेलो होतो, तर तिथे वॉशिंग्टन पोस्टचे माजी संपादकांनी एक प्रेझेंटेशन केलं आणि त्या प्रेझेंटेशनमध्ये ही 2016ची गोष्ट आहे, नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल सांगितलं आणि बोलताना ते म्हणाले की अरे तुमच्यामुळे आम्हाला या सगळ्या संशोधनाचा आता स्वीकार करावा लागतोय. तर मी आश्चर्याने बघितलं, म्हटलं तुम्ही इन्व्हेन्शन करणारे सगळं तुम्ही, आमच्यावर लादणारे तुम्ही, आणि तुम्ही असं का म्हणतात? तर ते म्हणाले की पूर्वेची जी विचार मूल्य आहेत, नैतिकता जी आहे ती आता पाश्चिमात्यांना अंगीकारावी लागते आणि त्यामुळे आमच्याकडे ओपननेस आता जास्त स्वीकारावा लागतो. आणि मला आश्चर्य वाटलं की त्यांनी सांगितलं की चीन आणि भारत आणि जपान ऑलरेडी ज्यांचे आर्थिक आणि लष्करी ग्रोथ झालेली आहे, तर या देशांच्या वृद्धीमुळे जागतिक पटलावर आता आशियाई मूल्यांचा मोठ्या प्रमाणात प्रसार होताना दिसतोय. याच अनुषंगाने मला तिघांना प्रश्न विचारायचा आहे की अमेरिका, चीन आणि रशिया या तिन्ही देशांमधली जी सध्याची सत्ता आहे आणि त्या सत्तेची जी धोरणं आहेत, त्या धोरणांमध्ये सत्य, माध्यमांवर अंकुश ठेवणे, लोकशाही जास्तीत जास्त दडपणे, या 3 गोष्टींचा जो ट्रेंड आहे तो आता ट्रेंड ग्लोबल पातळीवर पण येतोय आणि भारतही त्याला अपवाद नाही. या सगळ्या याच्यावर तुम्ही कृपया प्रकाश टाका. तिघांना माझा प्रश्न आहे. सर ठकार सर पहिल्यांदा. मी घेतो हा प्रश्न पहिल्यांदा. लोकशाही दडपणं किंवा कंट्रोल करणं त्यांच्यावरती, माध्यमांवरती, हा प्रकार थोड्याफार प्रमाणावरती वेदर इट्स अ डेमोक्रॅटिक कंट्री ऑर अ डिक्टेटोरियल कंट्री, दोन्हीमध्ये होतं, नाही असं नाही आहे. म्हणजे आपल्या देशात देखील हा प्रकार होऊ शकतो. माध्यमांवरती आपण दडपण आणू शकतो, कारण काही काही पक्ष किंवा पार्ट्या दे ओन द मीडिया बेसिकली. जसं अमेरिकेमध्ये एवढी वर्ष आहे. तुमचे थोडं खरखर येते का? हां, सॉरी. तर अमेरिकेमध्ये देखील काही काही जे प्रचंड श्रीमंत झालेल्या व्यक्ती आहेत, तर दे आर गोइंग टू कंट्रोल द मीडिया. आणि त्यांची मी म्हणजे उदाहरणं किंवा नावं देत नाहीत, पण तशा काही व्यक्ती आहेत की दे विल कंट्रोल. म्हणजे फॉक्स न्यूज चॅनल म्हणा, किंवा नाव घ्यायचं झालं तर बेसिकली न्यूज कॉर्पोरेशन वगैरे वगैरे. फॉक्स तर पूर्णपणे रिपब्लिकन. हा, तर हा म्हणूनच मी मुद्दाहून ते नाव घेतलं. पण तसं डेमोक्रॅटच्या बाबतीत CNN पण आहे.
आणि CNN वरती कम्प्लिटली कंट्रोल त्यांचा आहे. तर त्यामुळे हे परिणाम किंवा त्याचे जे प्रभाव आहेत हे वर्षानुवर्ष चालू आहेत. म्हणजे आत्ताचीच गोष्ट नाहीये की नवीन ॲडमिनिस्ट्रेशन आलं, ट्रम्पचं आलं म्हणून हे सगळी धोरणं चेंज होत आहेत. म्हणजे तुम्ही 30-40 वर्ष देखील मागचा जर अनुभव घेतलात तर हा सेम म्हणजे त्याचा परिणाम आहे. म्हणजे म्हणून मला पर्टिक्युलरली अमेरिकेच्या दृष्टीने बोलावं असं वाटतं की खूप असा लोकशाहीची दडपशाही चालली आहे आणि तुम्हाला गळचेपी करतायत वगैरे असं होत नाहीये, असं माझं वैयक्तिक मत आहे. हे कम्प्लिटली ऑपोजिट असू शकेल यांच्या मिशिगनमध्ये ठाणेदारांच्या, कारण ते कम्प्लीट डेमोक्रॅट स्टेट आहे आणि त्यांना वाटणं स्वाभाविक आहे की तुमची आईसचे लोक आले, त्यांनी हे केली, धाड घातली आणि इलिगल इमिग्रेंट्सला त्यांनी बाहेर काढलं वगैरे, तर या गोष्टी नॅचरली एक्सपॅन्ड केल्या जातात. पण सॉरी, आय डिडंट मीन टू कंटिन्यू. तुम्ही बोला. बोला बोला. हॅलो. आत्ता जे सरांनी जो विषय काढला आणि ज्याप्रमाणे कंट्रोल करणं हा तर आहेच, पण मला वाटतं जागतिक अर्थव्यवस्था ज्या महत्त्वाच्या आहेत, मग ते अमेरिका असेल, चीन असेल किंवा रशिया असेल, यांचा आणखी एक ट्रेंड अशा प्रकारचा असतो की ज्यांची जी मोठी मार्केट आहे, म्हणजे उदाहरणार्थ भारत, तर तिथे आपणाला सोयीस्कर अशा प्रकारच्या बातम्या तिथल्या मीडियामधून पेरणं आणि त्याच्यातनं आपणाला जास्तीत जास्त कशा प्रकारचा फायदा होईल हे बघणं, आणि मग त्या खोट्या असतील किंवा मग अनेक रिपोर्ट आलेले आहेत की रशियानं त्या काळामध्ये कितीतरी बातम्या अशा प्रकारच्या भारतामध्ये पेरल्या किंवा अमेरिकेने पण हे केलं. तर मला सांगा, जागतिक जे मार्केट आहे परत ते आपल्या ताब्यात कंट्रोल राहण्यासाठी ह्या ज्या जागतिक महासत्ता आहेत त्या अशा प्रकारच्या पुढच्या काळात आणखी काय करू शकतात? नशिबाने आता सोशल मीडियाचा जो ट्रेंड आपण बघितलेला आहे, फेसबुक म्हणा किंवा ट्विटर म्हणा किंवा इंस्टाग्राम म्हणा, तर त्याच्यामुळे हे जे कंट्रोल करणं हे जे आपल्याला वाटतंय ते तेवढं स्वाभाविक किंवा सहज नाही आहे. आणि याच्यामुळे सगळं जसं मिडल ईस्ट कंट्रीजमध्ये झालं, इराणमध्ये झालं फॉर एक्झाम्पल, किंवा आता सौदी अरेबियामध्ये होत आहे की सगळीकडे त्यांना ते दडपशाही केली गेली आणि झाकले गेल्या न्यूज. पण हळूहळू मीडियाला सगळ्या सोशल याला म्हणजे कळलं लोकल पॉप्युलेशनला, अँड दे कुड ॲक्सेस इट थ्रू यूट्यूब्स ऑफ द वर्ल्ड किंवा फेसबुक्स ऑफ द वर्ल्ड. त्यामुळे तसं मला वाटत नाही आहे की खूप केलं जात आहे. प्रयत्न तर होतोच आहे नक्कीच. दोन्ही प्रकारच्या पार्टीज आपल्याला दिसतात की त्या इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न करतील. आपण जर विचार केला तर चायनाची कम्युनिस्ट पार्टी होती एवढे वर्ष, पण चायनामध्ये निक्सननी मुद्दामून जाऊन तिथे व्हिजिट केली आणि मग चायनाची मार्केट्स ओपन करायला लावली आणि गेले 20 ते 25 वर्ष चायना बिकेम अ मॅन्युफॅक्चरिंग हब फॉर द एंटायर वर्ल्ड आणि देन इट बिकेम अ सेकंड पॉवर. त्या दृष्टीने भारताने विचार करायला पाहिजे असं मला वाटतंय. स्वाभाविक आहे की आपण फायदा त्याचा घेतलाच पाहिजे जागतिक बाजारपेठांचा, जर चायनाने केला. आणि आता ती सुपर पॉवर म्हणून होऊन बसली की त्याच्याकडे लक्ष देणं हे अमेरिकेलाही आवश्यक आहे आणि रशियालाही आवश्यक आहे. सो दॅट इज समथिंग टू थिंक अबाउट असं मला वाटतंय. तुम्ही जो मुद्दा मांडला त्याच्या आधी मला एक थोडंसं माझ्या पूर्वीच्या बोलण्यावरती एक्सप्लेनेशन असं द्यायचं आहे की मी ज्यावेळी विस्तारवाद आणि साम्राज्यवाद ह्याचा उल्लेख केला तो एवढ्याचसाठी केला की आर्थिक व्यवस्था जर सुधारायची असेल तर राजकीय व्यवस्था स्थिर पाहिजे आणि शांतता पाहिजे. ही मेजर इन्ग्रेडियंट आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या तिन्ही मेजर लोकांनी जगामध्ये डिस्टर्बन्सेस निर्माण करून अशांती निर्माण करण्याचा जो काय साम्राज्यवाद किंवा विस्तारवाद तयार केलेला आहे त्याला माझा विरोध आहे. मग ते युद्ध कशाकरता केलं हा महत्वाचा भाग नाही आहे. आज व्हेनेझुएलाकडे अराउंड 3.324 बिलियन बॅरल इतका साठा आहे त्यांच्याकडे. त्या मानाने अमेरिकेचा साठा नगण्य आहे तसा. तर विनाकार आता ग्रीनलँड त्यांना परत पाहिजे. तर अशा प्रकारचे विस्तारवाद नसावेत ह्या मताचा मी आहे. आपण दरोडे न घालता माझाही विस्तार व्हावा, दुसऱ्यांचाही विस्तार व्हावा. आता तुम्ही जो प्रश्न विचारला
चायनाची 20 वर्षापूर्वीची, इंडियाची 20-25 वर्षापूर्वीची, आपली दोघांची परिस्थिती मोर ऑर लेस. पण चायनाने काय केलं बेसिकली, म्हणजे माझ्या मताप्रमाणे, म्हणजे तज्ज्ञांचं मत मला नीट सांगता येणार नाही, की ते इकॉनॉमिकली लिबरल झाले, पॉलिटिकली झाले नाहीत. लक्षात आला महत्वाचा फरक तसा आहे. त्यामुळे पॉलिटिकली तिकडे काय होतं आतमध्ये ते कोणालाच कळत नाही. रशियामध्ये पॉलिटिकली काय होतं तिकडे कोणाला कळत नाही. अमेरिका त्या मानाने बरी म्हणजे काय की कळतं सगळं. जे काय नाटकं बिटकं करतात, आमचे ट्रम्प साहेब आहेत ना, त्यांना रमतात त्या तुम्ही म्हणता. आपण साहेब म्हणायचे त्यांना, म्हणजे ट्रम्प साहेब कशा करता, आपण नॉर्मली भारतीय लोक प्रत्येकाचा आदरच करतो, तर त्यांना प्रसिद्धीची हौस आहे. आज सुद्धा त्यांनी एक स्टेटमेंट केली की ओबामाला कशाला दिली ती, काय ते नोबेल, म्हणजे आपल्याला पाहिजे. म्हणजे त्यांची वृत्ती अशी आहे ना, संस्कृतमध्ये एक श्लोक आहे बघा, घटम बिंद्यात पटम छिंद्यात कुर्यात रासबरोहणम येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. तर दररोज ते काहीतरी उलटी सुलटी स्टेटमेंट करतात. पण त्यांचा जो अप्रोच आहे बघायला गेलं बारीक तर तो अमेरिकेच्या भल्याकरता आहे. मी नाही म्हणत नाही, पण अमेरिकेच्या भल्याकरता अमेरिकेचं भलं दुसऱ्या मार्गाने सुद्धा करता येतं ना. व्हिएनेझुएला जर त्यांनी आर्थिक मदत देऊन, त्यांचे नॅचरल रिसोर्सेस करून, त्यांना मदत करून, त्यांचाच निधी त्यांच्या जनतेच्या कल्याणाकरता वापरायला जर दिला असता तर त्याचं स्वागत मी जास्ती केलं असतं. आर्थिकदृष्ट्या आक्रमण, करेक्ट, शस्त्रांनी आक्रमण नाही. त्याच्यावरती माझं एकच उत्तर आहे आता. कारण काय बऱ्याच वेळा बरोबर आहे. आपण इकडे बसून आपल्याला ज्या बातम्या कळतात त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा आपण बघायला जातो, शेव्हरॉन, एक्सॉन आणि टेक्सॅको या तिन्ही कंपन्या व्हेनेझुएलामध्ये व्यवस्थितपणे ऑपरेट करत होत्या. युगो शावेज आधी हुकुमशहा होता, त्याच्यानंतर हा आला काय त्याचं नाव मार्डुरो वडेर. आणि गेली 15 वर्ष त्याच्या कारकिर्दीमध्ये, म्हणजे त्यांनी ॲक्च्युली याचं BBC वरती वगैरे यूट्यूबवरती तुम्ही बघू शकता की त्याची काय वाताहत झाली, की तुम्ही ऑफशोर जे ड्रिलिंग करायचं होतं आणि करू शकत होता त्याची कशी गळपेची केली गेली व्हेनेझुएलाच्या गव्हर्नमेंटकडनं. म्हणजे असं नाही की अमेरिकेनेच काहीतरी केलं आणि आता त्यांच्यावरती दबाव आणलाय. गेली 15 वर्ष त्यांना दिलं गेलं, ऑपॉर्च्युनिटीज दिल्या गेल्या. आता हे अर्थात तुम्हाला वाटेल की हे बहुतेक सगळं पॉलिटिकल आहे वगैरे वगैरे, पण ही परिस्थिती आपल्याला कळते की एखाद्या देशाची प्रगती झाली आहे की नाही. व्हेनेझुएलाकडे एवढा साठा आहे, वर्ल्डमधला बिगेस्ट साठा आहे, तो त्यांनी अजूनही उत्खनन त्याचं झालेलं नाहीये किंवा उपयोग केला गेलेला नाहीये किंवा तो सगळ्या लेवलपर्यंत गेलेला नाहीये जो आपण इतर ठिकाणी बघतोय. कुवेटमध्ये आता मी 2 दिवसापूर्वी कुवेटमध्ये होतो मी. कुवेटनी झालेली प्रगती किंवा सौदी अरेबियानी केलेली प्रगती ही कम्प्लिटली डिफरंट आहे वर्सेस सम ऑफ दीज कंट्रीज विच हॅव नॉट बीन एबल टू डेव्हलप देअर रिसोर्सेस appropriately, including रशिया. म्हणून तर रशिया एवढं मागे पडलं, नाही तर ते इक्वल होतं, सुपर पॉवर होती. सो एनिवे लेट्स स्मॉल. हा बरोबर आहे ते सगळं, पण मागचा मी ते ह्याच्यामध्ये आता पडत नाही, वसाहतवाद किंवा तुमचा काय विस्तारवाद. कारण अमेरिकेने जवळजवळ गेल्या कित्येक वर्षात 41 ठिकाणी असे भानगडी करून ठेवलेले आहेत. 42 हा माझा एक चुकला आहे, 42 करेक्ट. त्यामुळे आपण त्याच्यात पुढे नको. आपला आर्थिक काय म्हणतात तो व्यवस्था आणि आम्ही आता चायनाचा त्याच्यामुळे झालं. तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही बँकिंग क्षेत्रातलाही आहात, हो. मग अशी बँकिंग एकूण तुम्ही जागतिक बँका कुठे आहेत आणि आपण कुठे हो. आहोत हे पण सांगितलं. हो. एका बाजून आपण महासत्ता व्हायला लागलोय किंवा डेव्हलप कंट्री हो व्हायला, हो पण मला वाटतं तुम्ही म्हणताय की जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये बँकिंगची भूमिका खूप महत्वाची आहे. हो. भारतीय बँकांना त्या लेवल पर्यंत जाण्यासाठी काय करावं लागेल आणि गव्हर्नमेंट म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला काय करावं लागेल याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता? 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या पंतप्रधानाने हे केलंय की 2047 पर्यंत
भारत ही एक महासत्ता किंवा काय म्हणतात ते डेव्हलप कंट्री म्हणून आपल्याला तयार व्हायचं आहे. आता ही डेव्हलप कंट्री म्हणून जर तयार व्हायचं असेल तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जेवढी देशाची GDP वाढली पाहिजे तसंच बँकेचं सामर्थ्य पण वाढलं पाहिजे. निदान भारताची एक तरी बँक पहिल्या 10त म्हणत नाही मी, निदान पहिल्या 20त तरी आली पाहिजे. पण तुम्ही सध्याच्या परिस्थितीत, मी मगाशी फिगर का सांगितल्या की आम्ही कुठे आहे म्हणून, की त्यांची 2000 बिलियन, हे 1400 बिलियन, आणि आमच्या पहिल्या टॉप 10 बँक जरी आम्ही एकत्र केल्या तरी 500 बिलियनच्या वर आपण जात नाही. म्हणजे आपल्याला तिथे खूप श्रम करावे लागतील. तसेच असेट साईजनी बघायला गेलं तर चायनाच्या जवळजवळ 4 बँकेची असेट साईज आहे जवळजवळ ट्रिलियन डॉलर, सॉरी नॉट बिलियन डॉलर. बिलियन म्हणजे किती 9 पूज्य आणि ट्रिलियन म्हणजे 12 पूज्य, बरोबर ना? मला ते पूज्य समजतं. ते पूज्य आपल्या पूज्य शेजारी सांगत बसले. आमच्याकडे सगळे लोक पूज्य. तर पहिल्या 10 मध्ये ज्यांच्या ज्या बँका आहेत तर चायनाच्या असेट वाईज 4 बँक्स, ऑल द टॉप 4 ब्रँड्स ऑफ चायना, त्यांची 23 बिलियन डॉलरची हे आहे जवळजवळ असेट साईज, AUM टाईप म्हणतात ते. तीच जर तुम्ही बघितली ट्रिलियनमध्ये अमेरिकेच्या 2 आहेत, नंतर मग जर्मनी किंवा UK BK यांच्या असतील. पण त्या ह्याच्यामध्ये जर भारताच्या 10 बँकाचा जर टोटल बघितली तर 2.5 ट्रिलियनच्या वर जात नाही. म्हणजे आपल्याला फार मोठा पल्ला गाठायचा आहे आणि त्याच्याकरता आर्थिक शिस्त भरपूर पाहिजे. म्हणजे एक म्हणजे आपण अतिशय समृद्ध, शिस्तबद्ध आणि असेट वाईज आणि मार्केट कॅपिटलायझेशन वाईज, कारण आमचं मनी मार्केट सुद्धा मोठंसं स्ट्रॉंग नाही आहे ॲज कम्पेअर टू अदर मनी मार्केट. त्यामुळे तो पल्ला गाठायला जरा वेळ लागेल. म्हणजे जरी आपण 2047 म्हणतो आपल्याला थोडा वेळ लागेल, पण आम्ही ते अचीव निश्चितच करणार. तुमचा जो आशावाद आहे त्या आशावादानेच आपण थांबूया. हो. जेव्हा आपण जागतिक राजकारण आणि अर्थकारण आणि एकूणच त्यातला खुलेपणाची चर्चा करतो तेव्हा ठकार साहेबांच्या समोर मुद्दाम मी सांगू इच्छितो की फेडरल रिझर्व्ह बँक ही खाजगी आहे. आपल्याकडे स्टेट बँक आणि रिझर्व्ह बँक या शासकीय नियंत्रणाखालच्या आहेत. त्यामुळे मोकळी अर्थव्यवस्था किती मोकळी होते ते सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे भारतासारख्या लोकशाही प्रधान देशांनी. त्यामुळे आपण ही जी चर्चा सगळी केली ही चर्चा एकूणच जागतिक पटलावरचं अर्थकारण, राजकारण आणि ट्रम्प आणि पुतीन आणि चीनचे सर्व शी जिनपिंग यांच्या निर्णयांचा संपूर्ण जगावर कसा परिणाम होतो ते आपण सर्वांनी पाहिलं. आणि तिन्ही मान्यवरांचं मी खास आभार मानतो, बापट साहेबांचे आभार मानतो. आता मी तुम्ही जो प्रश्न विचारला मी त्या संदर्भात माझ्या मनात ती खंत कायमच आहे की आता सपोज IITians हे भारतातल्या सर्वोच्च शैक्षणिक प्रगतीचा मानदंड मानला जातो. तर एक IIT चा विद्यार्थी शिकवण्यासाठी भारतीय नागरिकांच्या खिशातून, टॅक्स पेयरच्या खिशातून कमीत कमी 2.5 कोटी रुपये खर्च होतात. आणि जेवढे IITians यातून बाहेर पडतात महाविद्यालयातून, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट मधून, त्याचा मी मुद्दाम आकडेवारीचा अभ्यास केला. तर आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की 98% अधिक IITians परदेशामध्ये जातात. केवळ 2% जे राहतात ते सामाजिक जाणीवेतून किंवा काहीतरी अन्य अडचणीतून. तीच गोष्ट डॉक्टरांची आहे. आमच्याकडे जो MBBS नवीन तयार होतो, एखादे डॉक्टर साहेब इकडे राहून काम करतात, परंतु भारतातील डॉक्टर्स जर इंग्लंड मधून काढून घेतले किंवा कॅनडा किंवा ऑस्ट्रेलियातून काढून घेतले तर तिथली हेल्थ सिस्टम पूर्णपणे कोलॅप्स होईल असं म्हटलं जातं. तर या सगळ्याचा विचार आपण सर्वांनीच करण्याची गरज आहे, विशेषतः तरुण मुलांनी, की आपल्या बौद्धिक क्षमतेचा, आपल्या बौद्धिक ताकदीचा वापर भारतीय समाजासाठी व्हायला पाहिजे. एवढंच आपण इथे बोलून थांबूया. धन्यवाद. कारण ही चर्चा अनएंडिंग आहे, आपण करू तेवढं. खरंय.
अनेक विषय आहेत, पण समारोपाला या सगळ्यांचा सन्मान करून मग त्यांना सन्मानपूर्वक निरोप देऊया या चर्चासत्रातनं. मी दशरथ परब सर, अनिल सामंत सर तुम्हाला व्यासपीठावर निमंत्रित करते. या 2 मान्यवरांच्या हस्ते आपण व्यासपीठावरच्या निमंत्रित मान्यवरांचा सन्मान करतो आहोत. मी दशरथ परब सर तुम्हाला विनंती करेन, श्री गिरीश ठकार सरांचा आपण सन्मान करावा. ठकार सर आपण कृपया पुढे या सन्मान स्वीकारण्यासाठी. आणि दशरथ परब सरांच्या हस्ते आपण हा सन्मान करतो आहोत. गोव्यातल्या 10 वेगवेगळ्या संस्थांना एकत्र आणत ही आयोजन समिती स्थापन झालेली आहे. त्याचं नेतृत्व दशरथ परब सरांनी केलेले. गिरीश ठकार सरांचा सन्मान ते करतायत. अनिल सामंत सर आपणही कृपया व्यासपीठावरती या. अनिल आंबेस्कर सरांचा सन्मान आपण करावा. अनिल आंबेस्कर सर आपण कृपया पुढे या. वैशाली मॅडम आपण या पुढे. मी अनिल सामंत सर तुम्हाला विनंती करते, वैशाली मॅडमचा सन्मान आपण करावा. गोवा मराठी अकादमी जी या सगळ्या संयोजन संस्थांमध्ये आहे त्याचे अध्यक्ष अनिल सामंत सर. रजनी रायकर मॅडम आपण प्लीज स्टेजवरती या. डॉक्टर विनय बापट सरांचा सन्मान आपण मी विनंती करेन रजनी मॅडम तुम्हाला. आपले संवादक डॉक्टर विनय बापट यांचा सन्मान आपण मॅडमच्या हस्ते करतो आहोत.